कोणत्या स्वप्नांचा ध्यास घेऊन तुम्ही पुण्यात आले होते? माझं असं होतं की घरची परिस्थिती गरीबच होती, आई शेतमजुरी करायची, तर मला ती परिस्थिती बदलायची होती. सो जसं मी 11वी-12वीत आलो तर मग मी फिक्स केलं की नाही, आपल्याला काही करून UPSC सारखी एक्झाम द्यायची आणि आपल्याला क्लास 1 ऑफिसर व्हायचं. सगळ्यात पहिला प्रश्न तोच होता की आता खर्च कसा मॅनेज करायचा. त्याच्यामुळं मग एक हॉटेल होतं, तिथं मी वेटरचं काम संध्याकाळी 7 ते रात्री 12 करायचो. अरे बापरे. तापाने पूर्ण अंग असं गरम होऊन जायचं आणि घाम खूप यायला लागलेला होता. त्याच्यानंतर अंग हळूहळू पिवळं पडत गेलं आणि विकनेस इतका यायला लागला की मला उभंच राहता येत नव्हतं. तुम्हाला समजलं कसं की नेमकं कॅन्सरचं आहे? डॉक्टर मला म्हणाले की रिपोर्ट आलेला आहे. मी विचारलं काय झालं आहे काय. डॉक्टर सांगत नव्हते असं लवकर की काय. डॉक्टर म्हणले थोडंसं जरा शॉकिंग आहे. मग मीच स्वतःहून विचारलं, डॉक्टर काय कॅन्सर वगैरे तर नाही ना? आणि डॉक्टरांनी फक्त अशी मान हलवली. म्हणजे ज्या आजाराचं नाव माझ्या आजोबांना उच्चारता येत नाही किंवा आमच्या घरच्यांनी ते ऐकलेलं पण नाही जास्त ते नाव, तो आजार आपल्याला झालेला आहे. आणि त्याच्यात डॉक्टरांनी पुढे 2-3 गोष्टी सांगितलं की 12 ते 15 लाख खर्च येईल. अरे बापरे. मला कॅन्सर झाल्याच्या नंतर जो शॉक बसला होता त्याच्यापेक्षा डबल शॉक ते खर्च ऐकून बसला होता. सो हॉस्पिटलला गेल्याच्या नंतर मग हळूहळू मला त्रास वाढत गेला. म्हणजे अक्षरशः असं वाटायचं मला की कोणतरी माझ्या छातीत चाकू खूप असते. अरे बाप. एक्सरेमध्ये फक्त एकच बाजूचा लंग व्यवस्थित दिसत होतं, फुफ्फुस माझा. एक बाजूला पूर्ण असं रक्त पाणीचं इन्फेक्शन दिसत होतं. थोडं पण जरी मी हल्लो असं पुढे पाठीमागे तरी पण असं घशातून रक्त निघायला चालू व्हायचं. जेव्हा तुम्ही मृत्यूला जवळ पाहिलं तेव्हा तुमच्या मनात काय विचार येत होते? तर सगळ्यात पहिलं तुम्ही घाबरलो होतो त्यावेळेस बऱ्याच. मला असं वाटायचं आता आपलं संपलं. म्हणजे आता आपण जर संपलं, आपल्या स्वप्नांचं काय, आपल्या आईचं काय, आपण एवढी मेहनत घेतली त्याचं काय. छोटंसं गोंडच बाळ होतं 1-1.5 वर्षाचं आणि त्याची आई त्याला मांडीवर घेऊन बसलेली होती आणि ती आई काहीतरी त्याच्या कानात बोलायची, गुदुल्या करायची आणि ते असं आजूबाजूला पळायचं. आणि त्या 1.5 वर्षाच्या मुलाला ॲक्च्युअली कॅन्सर होता, ब्लड कॅन्सर. अरे बापरे. सो तो मुलगा जर आनंदी राहू शकतो, खेळू शकतो, एवढं छान हसू शकतो, त्याची ती स्माईल जी पाहिली होती ना मी, ती स्माईल पाहून जे मोटिवेशन मिळालं ना मला, ते खूप भयानक होतं. तिथं तुम्हाला ना जात आठवते, ना धर्म आठवतो, ना पंथ आठवतो, तुम्ही काय होता किंवा काय, ते अजिबात ह्या गोष्टी आठवतच नाहीत. तिथं फक्त एकच गोष्ट आठवते, मला जगायचं आणि मला जिवंत राहायचं. 5,000 रुपयाची गोळी मी एक खायचो दिवसाला. ते म्हणायचं की ब्रँडेड झालो आहे आता मी, कॅन्सरमुळे एक मला हे मिळाली, एज मिळाली, एवढ्या महागाची एक वस्तू विकत घेऊ शकते आज मी माझंच म्हणत बसायचो की विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. नमस्कार, माझं नाव ओमकार गुले पाटील. तर मी आपल्या ओरस पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपल्या पॉडकास्टवर ज्यांनी आज जीवनाचा प्रदीर्घ लढा दिला किंवा ज्यांनी कॅन्सरची झुंज दिली, त्यावर त्यांनी अत्यंत त्यांचं पॉप्युलर असं इनूची गोष्ट हे पुस्तक लिहिलं आहे. जर तुम्हाला वेळ असेल तर ते अवश्य वाचावे. तर त्यांचा आज आपण जीवन प्रवास आणि त्यांनी कॅन्सरशी कसा लढा दिला हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर नमस्कार युनूची. नमस्कार. तर तुमचा जन्म कुठे झाला? माझं जन्म जे आहे ते पुणे जिल्ह्यातल्या दौंड मध्ये झाला होता जन्म माझा. बरोबर. आणि तिथंच माझं बालपण वगैरे आणि शिक्षण वगैरे 7वीपर्यंत तिकडेच झालं माझं. त्याच्यानंतर मग मी माझ्या मूळ गावी गेलो, जे की अहमदनगर जिल्ह्यात होतं. तर जे दौंड आहे ते माझ्या मामाचं गाव. तर बालपण माझं मामाच्या घरी गेलं एकदम छान पद्धतीने. तर मग त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तुम्ही पुण्यात आले? हो. कोणत्या स्वप्नांचा ध्यास घेऊन तुम्ही पुण्यात आले होते? म्हणजे माझ्या घरचं जे बॅकग्राऊंड होतं, सो माझी आई शेतमजुरी करायची आणि आम्ही 4 भावंड होतो. तर लहानपणापासून मी खूप असं म्हणजे गरीब परिस्थितीत वाढलो. तर त्या परिस्थितीशी ती परिस्थिती मला बदलायची होती. काही करून मला त्या घरच्यांसाठी किंवा माझ्यासाठी चांगले दिवस जे म्हणतो आपण किंवा परिस्थिती बदलायची होती, ते करायचं होतं. सो मग 8वी ते 10वी माझं शिक्षण झालं. मग 11वी-12वीला ज्यावेळेस मी होतो त्यावेळेसच एक असं झालं की असं वाटलं की आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा. तर पुण्यात जे तुम्ही मला प्रश्न विचारला की पुण्यात काय ध्यास घेऊन आला होता, तर माझं असं होतं की घरची परिस्थिती गरीबच होती, आई शेतमजुरी करायची. तर मला ती परिस्थिती बदलायची होती आणि त्याच्यामुळे मग एक आपलं ग्रामीण भागात ते थोडंसं होतं की आपल्याला सरकारी नोकरीचं जे वेड असतं ते ग्रामीण भागात अजून पण आहे, ते मला पण होतं. सो जसं मी 11वी-12वीत आलो तर मग मी फिक्स केलं की नाही, आपल्याला काही करून UPSC सारखी एक्झाम द्यायची आणि आपल्याला क्लास 1 ऑफिसर व्हायचं आहे. 11वी-12वीला पण मी NDAची एक्झाम दिली होती आणि मी त्याची रिटर्न क्वालिफाय पण झालं होतं त्यावेळेस. पण नंतर मी म्हटलं की आपण आत्ता NDA जॉईन करण्यापेक्षा डिरेक्टली मग ग्रॅज्युएशन करून मग आपण UPSC किंवा मग स्पर्धा परीक्षा जे MPSC ते देऊन आपण अधिकारी होऊ शकतो. सो त्याच्यासाठी मग मी फर्ग्युसन कॉलेजला आलो आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत होतो, अभ्यास करत होतो स्पर्धा परीक्षांचा आणि सगळा प्रवास तो सुरू झाला होता पुण्यात येऊन. तर मग त्यामध्ये तुम्हाला कोणत्या अडचणी येत होत्या काही?
जेव्हा MPSC UPSCचा तुम्ही अभ्यास सुरू केला तेव्हा कोणता क्लास लावला होता का, कसं गेलो? ज्यावेळेस पुण्यात आलो तर त्यावेळेस असं क्लास लावण्यासाठी एवढे काही पैसे नव्हते, कारण ज्यावेळेस आम्ही क्लासची फीज वगैरे ऐकली तर फीज खूप जास्त होती आणि ती परवडण्यासारखी नव्हती. आणि माझे सिनियर वगैरे होते जे की त्या काळात UPSCचा अभ्यास करत होते आणि ते आता IAS वगैरे आहेत. सो त्यांचं गायडन्स मला पर्सनली मिळत गेलं आणि त्याच्यामुळे ते पण बोलले की क्लासची अशी काही खूप आवश्यकता आहेच असं नाही आहे. मग जे मटेरियल मिळेल मला ABC सो ते मला सजेस्ट करायचे, हे घेऊन ये. बऱ्याचदा असं व्हायचं की नवीन पुस्तक घ्यायला पैसे नसेल तर सेकंड हँड घ्यायचे किंवा झेरॉक्स जे असायचे ते यूज करायचो आणि अभ्यास आणि त्याच्यासोबत आपला पार्ट टाईम जॉब पण सुरूच होता, कारण की पुण्यात राहायचं खायचं आणि तो जो एकंदरीत खर्च आहे तो आपल्याला परवडणारा नव्हता. सो मग आपला अभ्यास, पार्ट टाईम जॉब आणि आपली जी रुटीन आहे ते चालू असायचे अशी पुण्यात. पार्ट टाईम जॉब कुठे केला? सो मी ज्यावेळेस पहिल्यांदा पुण्यात आलो तर सांगायचं आहे की 12वी नंतर पोलीस भरतीसाठी मी ॲक्च्युली पुण्यात फॉर्म भरला होता आणि भरतीचा टायमिंग तोच होता ज्यावेळेस कॉलेजचं ॲडमिशन होतं. सो कॉलेजचं ॲडमिशन इकडे झालं, त्याच्यामुळे मी तो भरतीचा नाद सोडला. 5 दिवस मी शिवाजीनगर ग्राउंडलाच तिथंच 5 दिवस काढले ते भरतीच्या ह्याच्यात. तिथंच झोपायचं, तिथं सगळं रूम शोधायचं. मग रूम शोधता मला एक सदाशिवपेठेत रूम सापडली, मग तिथं राहायला लागलो आणि जसं मी सांगितलं पार्ट टाईम जॉब आणि अभ्यास सुरू झाला. ज्यावेळेस रूम वगैरे सापडली त्याच्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न तोच होता की आता खर्च कसा मॅनेज करायचा. तर खर्च मॅनेज करण्यासाठी काहीतरी काम करावंच लागणार होतं. त्याच्यामुळं मग एक हॉटेल होतं, तिथं मी वेटरचं काम संध्याकाळी 7 ते रात्री 12 करायचो. म्हणजे सकाळी कॉलेज करायचो, त्याच कॉलेज संपल्यानंतर मग अभ्यास करायचो संध्याकाळपर्यंत, स्पर्धा परीक्षा आणि कॉलेजचा, आणि त्याच्यानंतर रात्री वेटरचं काम करून पुण्यात माझे दिवस चालू होते. असं नंतर मग ग्रॅज्युएशन नंतर मग एक स्टेबल जॉब तुम्ही केला? हो, ग्रॅज्युएशन नंतर मग थोडा मी पॉज घेतला होता 1-2 वर्षांसाठी, पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी. पण त्यावेळेस पण असं व्हायचं की पैशांची अडचण असायची, त्याच्यामुळे काही ना काही काम करणं भाग होतं. पुण्यात राहायचं खायचं एवढं सोपं नाही. सो मग त्याच्या वेळेस मी सेल्समॅनचा जॉब करायचो त्यावेळेस. सो आणि अभ्यास करायचो. बरोबर. मग हे निदान कधी झालं तुम्हाला कॅन्सर? तर मग ज्यावेळेस सेल्समॅनचा जॉब वगैरे करायचो, मग ग्रॅज्युएशन नंतर 2 वर्षाचा गॅप घेऊन परत मग मी मास्टरसाठी ॲडमिशन घेतलेलं होतं फर्ग्युसन कॉलेजमध्येच परत. सो मग त्या कॉलेजला असतानाच मग लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊन लागलं म्हणून मला आपल्याला गावाला जावं लागलं, कारण मी गावाकडून आलेलो होतो. गावाकडे होतो तर तिथे पण असं होतं की मामाच्या घरी जावं लागलं मला. कारण माझं जे जिल्हा आहे तो वेगळा होता आणि ते जिल्हा बंदी असल्यामुळे तो जिल्हा क्रॉस करता येत नव्हता. पुणे जिल्ह्यात माझे मामा दौंडचं तिथे. सो मग मी तिथेच असताना तिथेच असायचो दिवस. तुम्हाला माहिती कोरोनाचे कसे होते काय, तर असं वाटायचं की आजपर्यंत आपल्याला जॉब लागलेला नाही आणि लॉकडाऊनपर्यंत आपण जॉब लागला नाही. आणि ज्यावेळेस मी तिकडे मामाच्या इथं होतो तर ते लहान मुलं जे होते मामा, ते पण असं कलेक्टर म्हणून चिडवायचे, कारण की त्यांना पण माहीत होतं की मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला घेण्यासाठी. तर त्यांचं असं असतं ना गावाकडे, आता एखादा MPSC किंवा UPSC स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असेल तर त्याला तो कलेक्टरच होणार ह्या हिशोबाने त्याला ते सो तसं होतं. तर मग ते खूप असं इरिटेट व्हायचं किंवा डिप्रेशनमध्ये जायचं की इतके वर्ष झालं आपण एवढे 2 अटेम्प्ट झाली UPSCचे, MPSCचे पण बरेच एक्झाम देऊन झाले, पण पास नव्हतं झालो मी. तर ते मला स्वतःचं खूप गिल्टी फील व्हायचं की आपण ॲटलिस्ट क्लास 2, 3, 4 काहीतरी एक्झाम पोस्ट आपल्याकडे पाहिजे होती. कारण की काय असं होतं, फर्ग्युसनला असल्यामुळे थोडासा ॲटिट्यूड पण होता आणि आजूबाजू सगळे UPSCचा अभ्यासच करणारे होते. आपल्याला ते क्लास 2, 3 कधी असं एक्झाम द्यावीशी वाटली नाही, किंवा आपल्याला असं वाटलं की आपलं म्हणजे आपल्याला तो एक ॲटिट्यूड होता की नाही आपल्याला क्लास 2, 3 कशाला. पण ज्यावेळेस 2 UPSCचे अटेम्प्ट झाल्याच्यानंतर मग ते आलं थोडासा कमी, मग MPSCवर आलो. मग नंतर असं ठरवलं की आता जी एक्झाम येईल, सरळ सेवा असो का स्त्री असो, सगळ्या द्यायच्या. आणि नेमकं त्याच वेळेस लॉकडाऊन लागला. लॉकडाऊनमुळे मग मला मामाच्या घरी जावं लागलं आणि तिथं असताना मग असं झालं की आता इथं काहीतरी बसून काहीतरी काम केलं पाहिजे. तर तिथं इंडस्ट्रियल एरिया होता, म्हणून मग आमच्याच ओळखीतल्या एका जणांची सिक्युरिटी गार्ड एजन्सी होती. तर त्यांच्या इथं मग सिक्युरिटी गार्ड काम म्हणून एका कंपनीत मी जायचो. दिवसभर सिक्युरिटीज काम एकदम साधं सिम्पल असतं, ते काही असं काम नसतं. जाऊन आपलं दिवसभर अभ्यास करायचा, थोडा अर्धा 1 तास काम असायचं आणि बाकी वेळ फक्त आणि फक्त अभ्यास. तर माझा अभ्यास इतका चांगला झालेला होता, एक कॉन्फिडन्स होता की नाही आता जी आपली टॅक्स असिस्टंट असो किंवा ते MPSC क्लर्कची एक्झाम असो, त्या ज्या होणार आहेत आता त्या आपण सहज पास होऊ शकतो. आणि झालोच असतो, कारण अभ्यास चांगला होता माझा पहिल्यापासून. तर अशी अवस्था असतानाच मग आजारी पडायला चालू झालो. म्हणजे काय लक्षणं काय जाणवली?
तर कॅन्सरची लक्षणामध्ये सगळ्यात प्रमुख हे असतं, म्हणजे बाकीचे पण जे कॅन्सर असो किंवा माझं पद्धतीचा कॅन्सर जो होतो तो पण असो, त्यात ताप यायला चालू होतो स्टार्टिंगला. आणि तो ताप असा हळूहळू करत 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 वाढत जातो. तर ताप म्हणजे 99 फॅरेनहाईट 100 101 102 असं वाढत वाढत जातो. माझं पण ताप खूप वाढत वाढत जायला लागला. रात्री तापाने पूर्ण अंग असं गरम होऊन जायचं आणि घाम खूप यायला लागलेला होता. त्याच्यानंतर अंग हळूहळू पिवळं पडत गेलं, जसं कावीळची लक्षणं असं तसे दिसायला लागले सगळं बॉडीवर. आणि विकनेस इतका यायला लागला की मला उभंच राहता येत नव्हतं आणि जॉईंट खूप दुखायला लागले. त्याच्यानंतर उलटीसारखं फील व्हायला लागलं आणि जेवण अजिबातच जाईना मला. पाणी जरी पिलं तरी उलटी व्हायला लागली आणि खूप असं डोकं जड व्हायला लागलं, चक्कर यायला लागली आणि एक असं हळूहळू ते सिम्पटम वाढत 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 गेले. म्हणजे अशक्तपणा इतका आला की शेवटच झालं की मी डायरेक्ट झोपूनच राहू लागलो, म्हणजे उठताच येईना मला. मग त्या पिरियडमध्ये मी 1-2दा नॉर्मल दवाखान्यात जाऊन आलो. डॉक्टरना वाटलं की काहीतरी ॲसिडिटी असेल किंवा काहीतरी असेल आणि घरच्यांना पण असं वाटलं की कावीळ वगैरे झाली का, कारण अंग थोडंसं पिवळं पडलं होतं. सो मग त्याच्यासाठी मग मी ॲडमिट झालो. आणि मग तिथून मग सगळा प्रवास सुरू झाला मग हॉस्पिटलचा. तुम्हाला समजलं कसं की नेमका कॅन्सरच्या बायोप्सी वगैरे? तर ज्यावेळेस ताप येतोय, अंग पिवळं पडलंय, चक्कर येते, उलटी आहे, मळमळ आहे म्हणून मी हॉस्पिटलला गेलो. तर त्यावेळेस ब्लड टेस्ट केली. तर ब्लड टेस्ट केल्याच्या नंतर त्या डॉक्टर मॅमने विचारलं पेशंट कोण आहे. तर डॉक्टरला मी म्हटलं की मीच पेशंट आहे. तर ते म्हटले तुम्ही अजून उभे कसे काय? कारण की माझ्या RBC WBC प्लेट इतक्या कमी होत्या की तसा रिपोर्ट असलेला पेशंट एकतर बेड रेस्ट असतो किंवा त्याला मग एकदम क्रिटिकल केअरमध्ये असतो. सो मग त्या म्हणले तुला पटकन ॲडमिट व्हावं लागेल. तर मग लगेच ॲडमिट झालो आणि मग टेस्ट सुरू झाल्या. मग तिथं मग मलेरियाची, कावीळची, हिपॅटायटिसची, त्याच्यानंतर बाकी अशा टेस्ट जवळजवळ 12-13 वेगवेगळ्या टेस्ट झाल्या. मग त्यात मग चेक केलं की कॉलरा आहे का, टायफॉईड आहे का, मलेरिया, असे बरेच 13-14 जे आजार असतात कॉमनली जे ताप आल्याच्या नंतर होतं, ते सगळे टेस्ट केले पण काहीच नव्हतं. इवन HIV टेस्ट पण केली तर सगळं निगेटिव्ह होतं. मग डॉक्टरना थोडंसं संशय आला आणि 10 दिवस ते हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट होतो. त्या 10 दिवसात सगळ्या 1-1, 2-2, 3-3 टेस्ट दररोज व्हायचा. मग डॉक्टर सगळ्या टेस्ट झाल्याच्यानंतर ह्या निष्कर्षापर्यंत येऊन टेकले की आता आपण एक काम करू, बोन मॅरो टेस्ट किंवा बायोप्सी करू. तर बायोप्सी म्हणजे असं असतं की तुमच्या कमरेचं जे हाडं असतं तर ते थोडंसं तोडून, म्हणजे एक छोटंसं होल करून त्यातलं बोन मॅरो काढला जातो. ती थोडीशी पेनफुल असते, मग त्रास तर भरपूर होतो त्याच्यामध्ये. तर मग डॉक्टर बोलले ती टेस्ट करू. तर त्या टेस्टची जी फीज असते ती अराउंड 20,000 ते 25,000 मिनिमम असते. तर ती टेस्टची फी ऐकूनच आम्ही असं हादरलो होतो. पण डॉक्टर म्हणले की आपल्याला ते डायग्नोज करण्यासाठी ते करावंच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. कारण बाकी सगळे टेस्ट करून झाल्याच्या नंतर सुद्धा जर काहीच मिळत नाही तर ॲट द एंड तेच करावं लागेल. सो मला थोडंफार आयडिया होती की बायोप्सी कशासाठी करतात, कोणत्या आजारांसाठी करतात. सो मग ते बोन मॅरोचा सॅम्पल तिथे काढला आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुण्यात तिथं पाठवलं आणि मग एक 3 दिवसांनी रिपोर्ट आला त्या याचा की कॅन्सर डिटेक्ट झाला. हां, तर मग 3 दिवसांनी डॉक्टर आले. संध्याकाळची वेळ होती अशी. भिंतीला पाठ लावून डॉक्टर उभा राहिले आणि मी झोपलेला होतो बेडवर, उठून बसलो. माझ्या बाजूला आजोबा होते. डॉक्टर मला म्हणाले की रिपोर्ट आलेला आहे. मी विचारलं काय झालं आहे काय. डॉक्टर सांगत नव्हते असं लवकर की काय, थोडेसे हे होते, कसं सांगावं ते कळत नव्हतं ना. आजोबा इकडे बसले होते. आजोबांनी आधीच डॉक्टरला सांगितलं होतं की जो कुछ भी रहेगा वो उसको बता दो, हम अडानी लोग हैं तो हमको इतना कुछ समझ में नहीं आता, हमारे घर में ये पढ़ा लिखा है, ये सब डिसीजन लेने वाला है. मग डॉक्टरांना मी विचारलं की काय झालं, तर डॉक्टर सांगत नव्हते. डॉक्टर म्हणले थोडंसं जरा शॉकिंग आहे किंवा थोडंसं चिंताजनक रिपोर्ट आहे. तर मग म्हणलं नेमकं काय झालं आहे डॉक्टर. तर म्हणलं ते डॉक्टर म्हणले की ब्लडमध्ये थोडा प्रॉब्लेम दाखवत आहे. आणि डॉक्टर मग असं क्लिअर बोलत नव्हते. मग मीच स्वतःहून विचारलं डॉक्टर काय कॅन्सर वगैरे तर नाही ना. आणि डॉक्टरांनी फक्त अशी मान हलवली. आणि तो जो क्षण होता किंवा ती जी मोमेंट होती तो एक अगोदरच सूर्य मावळायची वेळ होती आणि डॉक्टरांनी जेव्हा अशी मान हलवली त्यावेळेस असं झालं की कॅन्सर, म्हणजे ज्या आजाराचं नाव माझ्या आजोबांना उच्चारता येत नाही किंवा आमच्या घरच्यांनी ते ऐकलेलं पण नाही जास्त ते नाव, तर तो आजार आपल्याला झालेला आहे. आणि त्याच्यात डॉक्टरनी पुढे 2-3 गोष्टी सांगितलं की तुम्हाला लवकरात लवकर मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागेल आणि 6-7 महिने ट्रीटमेंट चालेल, 12 ते 15 लाख खर्च येईल. अरे बापरे. तर मला कॅन्सर झाल्याच्या नंतर जो शॉक बसला होता त्याच्यापेक्षा डबल शॉक ते खर्च ऐकून बसला होता. कारण एका गरीब घरातल्या मुलासाठी
कॅन्सरची एवढी अमाऊंट म्हणजे ट्रीटमेंटची एवढी अमाऊंट 12-15 लाख ती खूप मोठी आहे, खूप मोठी अमाऊंट आहे. ते कसे मॅनेज करायचे, ॲडजस्ट करायचे. आधीच आपण इथपर्यंत आलो, इतकं मोठं झालं तरी अजून कमवत नाही आहे किंवा जॉबला नाही, त्याचं ऑलरेडी टेन्शन त्याचं, आणि त्याच्यात आपल्याला आणखी टेन्शन कॅन्सर. म्हणजे मी म्हणतो असतो की आधीच आपण गरिबीत जगतो आहे, त्यात कॅन्सर म्हणजे आणखी 3 पिढ्या पाठीमागे एवढ्या खर्चामुळे. ते कॅन्सरचं नाव ऐकल्यावर तर आमचे जसं म्हणतो ना आपण पायाखालची जमीन सरकणे किंवा शॉक बसणे, ते सगळे म्हणी जे होत्या MPSCचा अभ्यास करताना वाचल्या सगळ्या म्हणी एकत्रच आठवायला लागल्या. आणि त्याच्यापेक्षा डबल शॉकिंग हे होतं की खर्च कसा मॅनेज करायचा. एक वेळेस आपण कॅन्सरशी लढू शकतो, पण जो आपला गरिबीचा कॅन्सर आहे त्याच्याशी कसं लढणार. आणि मी म्हणत असतो की गरिबी हा आपल्या देशाला झालेला किंवा समाजाला झालेला खूप मोठा कॅन्सर आहे ऑलरेडी. कारण की 140 कोटी जनतेपैकी कितीतरी लोकांना आज पण 2 वेळेचं पोटभर जेवण मिळत नाही आहे. सो तो एक प्रकारचा कॅन्सरचा गरिबी हा. आणि तो कॅन्सर ऑलरेडी आम्हाला होताच. त्याच कॅन्सरशी लढण्यासाठी मी पुण्यासारख्या ठिकाणी येऊन शिकत होतो, फर्ग्युसनसारख्या ठिकाणी शिकत होतो, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होतो. आणि त्या कॅन्सरमधून बाहेर येणार तेवढ्यात हा ब्लड कॅन्सर माझ्या बॉडीमध्ये आला. सो म्हणजे ऑलरेडीच आम्ही गरिबीशी लढत होतो, आता परत ह्या कॅन्सरमुळे आणखी 3 पिढ्या आमच्या पाठीमागे जाणार आर्थिकदृष्ट्या. सो ते माझ्यासाठी खूप शॉकिंग होतं. कारण मी हे वाचलेलं होतं की बाबा कॅन्सरचं व्यवस्थित ट्रीटमेंट झाली, लवकर त्याचा इलाज झाला तर तो बरा पण होऊ शकतो. सो ते ॲट द एंड कुठंतरी आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना वाचलेलं होतं, तर ते ॲक्सेप्ट केलं मी किंवा ठीक आहे झालं आहे, पण आता पैशाचं मॅनेज कसं करायचं तो सगळ्यात मोठा प्रश्न होता त्यावेळेस माझ्यासमोर. तेव्हा जेव्हा तुम्हाला समजतं तेव्हा कोणत्या स्टेजला होता कॅन्सर? तर मला जो होता तो ब्लड कॅन्सर होता. तर ब्लड कॅन्सरमध्ये स्टेज वगैरे नसतात. ज्या कॅन्सरमध्ये ट्युमर असतो त्या कॅन्सरमध्ये स्टेज असतात 1, 2, 3, 4 असं. सो ब्लड कॅन्सरमध्ये पर्सेंटेज असतात की तुमचं सेल किती, सेलचा ब्लास्ट जो असतो ना, म्हणजे डिव्हिजन होऊन त्याचा ब्लास्ट जो होतो तर तो किती % असतो त्याच्यावर कॅन्सर ठरवलं होतं. मग तो 50%, 60, 70 असं. तर माझं ज्यावेळेस डिटेक्ट झालं त्यावेळेस 72% ब्लास्ट होता. पण हे कशामुळे झालं होतं कॅन्सर? तेव्हा तुम्ही डॉक्टरांना विचारलं असेल? तर माझी तर काही कॅन्सर हिस्ट्री नव्हती, आमच्या घरात कोणाला कॅन्सर वगैरे नव्हता, आणि मी काय तंबाखू खात नव्हतो किंवा सिगरेट पित नव्हतो किंवा कोणतंही व्यसन नव्हतं मला, दारू किंवा गुटखा कशाचंच. बट आता कशामुळे कॅन्सर झाला हे मी पण एक्झॅक्टली आता नाही सांगू शकत किंवा डॉक्टर पण त्यावेळेस सांगू शकत नव्हते. सो झाला आता त्याला असं काही परफेक्ट रिझन नाही. आता मोस्टली जे कॅन्सर आजकाल होतात तर 50% कॅन्सरला रिझन आहे की बहुत ते व्यसनमुळं किंवा याच्यामुळं झालं, पण 50% किंवा माउथ कॅन्सर त्याला एक थोडंफार रिझन आहे, लाईफस्टाईलचं असो, बाकीच्या गोष्टींचं असो. बट अशा अजून पण कितीतरी असे कॅन्सर्स आहेत की त्यांना कळत नाही की ते नेमकं झाले कशामुळं. ते झाले फक्त बॉडीत काहीतरी म्युटेशन होतं, आपले जे DNA असतं, सेल्स असतात त्याच्यामध्ये जीन्समध्ये म्युटेशन होतं आणि कॅन्सर फॉर्म होतो. त्याला त्याच्यावर अजून रिसर्च चालू आहे इंटरनॅशनल लेवलला, नॅशनल लेवलला, की का म्हणजे त्याचं रिझन काय ह्या कॅन्सरचे. कारण की 200पेक्षा जास्त प्रकारचे कॅन्सर आहे आणि त्याच्यामध्ये पण आणखी त्याचे उपप्रकार आणि अजून तो म्हणजे कॅन्सर हा खूप मोठा वास्ट सब्जेक्ट आहे इंटरनॅशनल लेवलला. तर त्याच्यात जे रिसर्च झाले आजपर्यंत तर ते खूप कमी रिसर्च झालेलं आहे आणि खूप रिसर्च होणं अजून बाकी आहे. खूप म्हणजे खूप खूप पुढे जाऊ. म्हणजे मला वाटतं की आणखी कितीतरी वर्ष लागतील की त्याचे रिझन्स कळायला किंवा त्याचे ॲक्युरेट ट्रीटमेंट कळायला. कारण प्रत्येक कॅन्सरचा टाईप वेगळा असल्यामुळे प्रत्येक ट्रीटमेंट पण थोडी बदलते. आता 2 माणसाला एकाच प्रकारचा कॅन्सर जरी झाला तरी पण त्या दोघांच्या कॅन्सरमध्ये फरक असतो, कारण की त्या 2 माणसाचं वय वेगळं असू शकतं, कारण 2 वेगळ्या भागातून आलेले असतात. मग ज्या भागातून ते आले तर त्यांचं डाएट वेगवेगळं असतं भागानुसार. तर साऊथ इंडियाचा एखादा माणूस असेल त्याला डाएट वेगळा, नॉर्थ इंडियाचा वेगळा असतं माणूस त्याचा डाएट वेगळा आहे. तर त्याच्यामुळे सेम जरी टाईपचे कॅन्सर दोघांच्या बॉडीत असले तरी एकाच ट्रीटमेंटला दोघांची बॉडी सेम रिस्पॉन्स देईल का हा पण एक विषय असतो कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये. असं होऊ शकतं एकाला रिस्पॉन्स चांगला आला, एकाला रिस्पॉन्स नाही आला, त्याच्यामुळे त्याची डेथ झाली. सो हे खूप सारे रिसर्चचा फॅक्टर येतो. त्यामुळे मला कॅन्सर का झाला हे सांगणं मुश्किल आहे. बट ते मी ॲक्सेप्ट केलं, झाला. डॉक्टर पण बोलले तू पण जास्त डोकं लावू नको, झालं आहे ॲक्सेप्ट करा, पुढं काय करता येईल आपल्या हातात जे ते आपण करायचं, बाकीचं देवावर सोडून द्यायचं. ज्यावेळी कॅन्सर झाला तुम्हाला, तुम्ही तेव्हा ते थोडं शिक्षित असल्यामुळे किंवा त्याविषयी आधी थोडी माहिती असल्यामुळे तुम्ही ते दडपण घेतलं नाही, पण अनेक लोकांचा त्या दडपणाखाली पण मृत्यू होतो. हो, तर कॅन्सर आम्ही म्हणतो की तो मानसिक रोग जास्त आहे शारीरिक असण्यापेक्षा.
कारण कॅन्सरच्या ज्या स्टोरीज असतात आपण घरात ऐकलेल्या असतात की बाबा हा माणूस होता तो कॅन्सरने गेला किंवा अमुक तमुक त्याला कॅन्सर होता तो एक्सपायर झाला. आपके पास 6 महिने हा आपके पास 6 महिने 1 महिने 2 महिने. सो ते बॅक सबकॉन्शियस माइंडमध्ये असते किंवा कॅन्सर झालं म्हणजे लाईफ कॅन्सल होते. सो कॅन्सर म्हणजे लाईफ कॅन्सल असं. पण ते तसं नसतं. प्रत्येकाचं ट्रीटमेंटचा भाग असतो, प्रत्येकाची विल पॉवर असते. सो माणसं कॅन्सरच्या भीतीने जास्त मरतात कॅन्सरपेक्षा. तसं कोविडमध्ये पण झालं. हो, कोविडमध्ये जसं झालं की लोक भीतीनेच जास्त धास्ती घ्यायचे आणि मग त्यांना हार्ट अटॅक वगैरे सारखं यायचं किंवा अँझायटी डिप्रेशनमुळे ते मेंटल त्यांची हेल्थ खराब व्हायची आणि त्याचा परिणाम बॉडीवर होऊन त्यांना वेगळेच आजार होऊन त्यांची डेथ झालेली आहे. सो कॅन्सरचं पण तसंच आहे की लोक तिला खूप जास्त घाबरतात. मला कॅन्सर आला तर मी असं नाही की घाबरलो नाही किंवा नाही, पण इतका नाही घाबरलो की डायरेक्ट असं की आता आपलं काय होईल, आता आपण मरणारच आहे, आता काय खरंच नाही आहे आपलं. सो मानसिकता जर स्ट्रॉंग असेल ना तर तुम्ही कॅन्सर असो किंवा बाकी कोणते आजार असो तुम्ही आरामशीर त्याला हरवू शकता प्रॉपर ट्रीटमेंट आणि डॉक्टरांच्या मदतीने. सो सगळ्यात महत्त्वाचं तेच, मला डॉक्टर पण तेच बोलले की तुझी मानसिकता ऑलरेडी ठीकठाक आहे, पण तुला अजून स्ट्रॉंग व्हावं लागेल. मेंटली सगळं तुला हँडल करावं लागेल. मेंटली खूप पॉवरफुल आणि तुझी विल पॉवर आणखी स्ट्रॉंग मजबूत बनवावं लागेल. कारण तुझ्या घरचे ऑलरेडी खूप म्हणजे एवढे काही शिक्षित नाही आहे, अडाणी आहेत ऑलरेडी. तुझं जे काय आहे ते तुलाच आता सगळं काही बघावं लागेल. त्याच्यामध्ये आणखी मला पण थोडासा धीर भेटला आणि असं वाटलं की नाही आपण अजून स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. घरच्यांची रिॲक्शन कशी होती, विशेषतः आईची रिॲक्शन कशी होती? त्यांनी तुम्हाला खूप कष्टाने वाढवलं होतं. तर मी ॲडमिट झालो होतो, कावीळ झाली म्हणून. म्हणजे कावीळसारखे लक्षणं होते. घरच्यांना वाटलं कावीळच असेल. आता अंग पिवळं पडलं म्हणजे नुसतं कावीळ असतं असं एवढंच माहीत असतं गावाकडच्या लोकांना. मग त्याचे रिझन वेगळे पण असू शकतात ना. ताप येतोय, अंग पिवळं पडलं म्हणजे झालं आहे कावीळ. सो कावीळ झाली म्हणून ॲडमिट झालो. 10 दिवसानंतर ज्यावेळेस मी डिस्चार्ज झाला माझा, तर माझा कॅन्सरचा रिपोर्ट फक्त मला आणि माझ्या आजोबांना म्हणजे आईच्या वडिलांनाच माहीत होता. आणि घरच्या खुश होते की आता डिस्चार्ज होऊन घरी येतोय, हा बरा होऊन घरी येतोय. घरी जाईपर्यंत कोणालाच माहीत नाही की कॅन्सर सांगितलं डॉक्टरांनी. आजोबांना सांगणार कसं, कोणाला सांगणार, कसं सांगणार? कारण की ऑलरेडी आजोबांचं वय 75, माझं जवळ 24-25. म्हणजे ज्या वयात मी त्यांची काळजी घ्यायला पाहिजे त्या वयात ते माझी काळजी करत होते. आणि त्याच्यात त्यांना पण कळलं की बाबा काहीतरी मोठा आजार झाला. आणि त्यांना हे पण नव्हतं कळत की बाबा नेमका आजार कोणता झाला आहे. असं आहे. त्यांना फक्त एवढं कळलं की काहीतरी मोठा आजार झाल्यानंतर तो शब्द त्यांनी लक्षात ठेवला, कॅन्सर असा. घरी गेल्याच्या नंतर मग त्यांनी आजीला सांगितलं माझ्या. आजीने आईला सांगितलं. मग ती रडारड सुरू झाली घरात. एकदम शोक कळा किंवा शॉकिंग माहोल. आणि 2 दिवस अक्षरशः कोणी जेवलं नाही, काय नाही. आणि सगळी रडारड चालू झाली. घरच्यांना वाटलं की आता संपला. बरोबर. तुमचे फक्त एकट्याचे स्वप्न नव्हतं, तुम्ही कुटुंबाच्या स्वप्नांचा ध्यास घेत होते ते MPSC UPSC थ्रू. हो. आता मी माझ्या घरातला सगळ्यात मोठा मुलगा आहे. मला 2 बहिणी आणि 1 भाऊ आहे. सो माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. कारण आई आणि हेच सगळं आमचं ऑलरेडी शेती आहे, मजुरी अशा गोष्टी करून आमचं सगळं कुटुंब चाललं होतं. आणि एक मुलगा म्हणून मला लवकरात लवकर नोकरीला लागून कुटुंबाला स्थैर्य देणं किंवा आर्थिक जी क्षमता आहे ती करून देणं, पैसे कमवून, हे जास्त महत्त्वाचं होतं माझ्यासाठी. त्याच काळात लॉकडाऊन लागला. लॉकडाऊनमध्ये मी सिक्युरिटी गार्डचं काम करत असताना कावीळ म्हणून मी ॲडमिट झालो आहे. आणि ज्यावेळी डिस्चार्ज झालो कॅन्सर म्हणून डिस्चार्ज झालो आहे. सो असं ते एकंदरीत वातावरण झाल्यामुळं घरच्यांना तेच वाटलं की आता वाचणं अवघड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण पैसा होता. पैसा. जेव्हा तुम्हाला टेस्ट करायला तुम्हाला प्रॉब्लेम आला तर एवढा मोठा उपचाराचा खर्च. मग त्यांनी ते नंतर आजोबांनी सगळ्यांना सांगितलं की बाबा एवढं खर्च सांगितलं आहे आणि इथं हॉस्पिटलमध्ये नाही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला लवकर शिफ्ट करायला सांगितलं. तर आता एवढा पैसा आणायचा कुठून? तर घरच्यांना असं वाटलं की आपल्याला तो पैसा मॅनेज होतोय का नाही होते. आणि जर नाहीच झालं तर याचा अर्थ लाईफ संपले. तर भारतामध्ये प्रॉब्लेम कॅन्सरशी लढण्यात नाही आहे. कॅन्सरचा जो खर्च मॅनेज करण्यात खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यामध्ये मग गव्हर्नमेंट पण तेवढं इफेक्टिव्हली काम नाही करत आहे. आता बजेट पण आलं त्याच्यामध्ये पण असं इतकं काही चांगल्या पद्धतीने काम नाही त्यांनी म्हणजे जे करायला पाहिजे किंवा ज्या गोष्टी ज्या पद्धतीने ड्रग्ज असो किंवा मेडिसिन असो तर ते त्या पद्धतीने नाही होते. आहेत म्हणायला बऱ्याच योजना आहेत पण त्याचं इम्प्लिमेंटेशन त्या पद्धतीने नाही होते. सो मग आमच्या घरी पण तोच प्रॉब्लेम की आपण कॅन्सरशी लढू पण शकतो, पण जो हा गरिबीने दिलेला कॅन्सर आहे ज्याच्यात पैसाच नाही आपल्याकडे, तो तेवढा मॅनेज कसा करू शकतो. सो तो प्रॉब्लेम जास्त होता. त्याच्यामुळं आम्ही दुसरे शॉर्टकट शोधायला चालू केले. मग छोटेफार आयुर्वेदिक असो, युनानी असो. म्हणजे माझ्या घरचे तर पैसा नसल्यामुळं आणि
अडाणी किंवा निरीक्षण असल्यामुळं एका मला बाबाकडे पण घेऊन गेले किंवा ह्याला काही झपाटले भूतानी वगैरे किंवा काहीतरी बाहेरचं आहे का काही ते बघून घेऊ. ॲक्च्युली त्यांची पण चूक नाही. बरोबर आहे. कारण की ते पण काही ना काही मानसिक आधार किंवा बाकीच्या गोष्टी शोधत असतात किंवा ह्याच्याने झालं त्याच्याने, कारण प्रॉब्लेम हा पैसा आहे. पैसा आहे. हां, ते पैशाचं सोंग तुम्ही नाही घेऊ शकत सगळ्या गोष्टींचं तसं. सो ते असे काही ना काही छोटे मोठे उपाय शोधत होते. डॉक्टरने ऑलरेडी सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर ॲडमिट व्हा. हो. तरी पण तिथं सुरू होतं. सो इथपर्यंत अशी स्टोरी होती माझी. तर मग ट्रीटमेंट कशी आणि कुठे सुरू झाली? तर बाकी सगळे उपाय करून झाले, मग आयुर्वेदिक असो ते बाबा असो सगळं. तर मग माझी एक मैत्रीण आहे आरती नावाची, तिचा एकदा फोन आला मला कशी तब्येत वगैरे विचारायला. तिला सांगितलं की कॅन्सर डिटेक्ट झाला आहे वगैरे. तर ती पण शॉक झाली एकदम की बाबा युनुसला कसा कॅन्सर होऊ शकतो, की जो मुलगा नियमित व्यायाम करतो, योगा करतो, त्याचा फिटनेस इतका चांगला आहे, जो व्यसन नाही आहे कोणतं, सायकलिंग करतो, तो 100 किलोमीटर सायकलवर लांब लांब जातो, राजगड असू, तोरणा, पुरंदर, सिंहगड, आणि आमच्या सगळ्या याच्यामध्ये एकंदरीत सगळ्यात बेस्ट फिटनेस माझाच होता फर्ग्युसनला. सो आणि मी कॉन्शियस खूप होतो फिटनेसच्या बाबतीत, आणि तरी याला कॅन्सर झाला हे मी जरी ॲक्सेप्ट केलं असलं त्यावेळेस, तर माझे मित्रमैत्रिणींना ते ॲक्सेप्ट करणं खूप अवघड होतं माझ्यापेक्षा पण जास्त. तर मग आरतीनेला सांगितल्यानंतर ती शॉकमध्ये गेली. तर मग तिला आठवलं की आपला एक आणखी मित्र आहे फर्ग्युसन कॉलेजचा, निशांत नावाचा, की त्याला पण कॅन्सर होता आणि तो आता त्याच्यातून बरा झालेला आहे, पण त्यांनी कुठे ट्रीटमेंट वगैरे घेतली त्याला एकदा विचार. सो मग मी निशानला फोन केल्यानंतर निशानने सांगितलं टाटा मेमोरियल हॉस्पिटल नावाचं एक हॉस्पिटल आहे मुंबईत, तिथं थोडं कमी खर्चात ट्रीटमेंट होते. आणि तोपर्यंत मला माहीत नव्हतं की मुंबईत टाटा मेमोरियल हॉस्पिटल नावाचं हॉस्पिटल आहे. म्हणजे मला इतकं वाईट वाटलं की मी इतका अभ्यास केला UPSCचा किंवा स्पर्धा परीक्षांचा, तर मला साधं हे माहीत नाही की टाटा मेमोरियल हॉस्पिटल नावाचं एक हॉस्पिटल आहे जे की फक्त कॅन्सर पेशंटसाठी आहे, आणि ते आशियातलं सगळ्यात बेस्ट हॉस्पिटल आहे. तर मग मला खूप हे झालं की बाबा एवढा अभ्यास करून काय उपयोग आहे आपण. मग निशांतशी बोललो, मग त्याने सांगितलं की तू ये तिकडे, आपण मी तुझं रजिस्ट्रेशन वगैरे करून देतो. मग मी, माझी आई आणि आजोबा, आम्ही तिघं एक दिवस पहाटेच निघालो मुंबईसाठी ट्रीटमेंट सुरू करण्यासाठी. आणि मग टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन वगैरे केलं, निशांनी हेल्प केली आणि माझं ट्रीटमेंट सुरू झाली अशी. तिथून एक आशेचा किरण तुम्हाला जाणवला? हो, तेच. मग तिथून ट्रीटमेंट तुम्ही येऊन जाऊन करत होते की तिथे ॲडमिट होते? तर ज्यावेळेस रजिस्ट्रेशन झालं तर टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये असं आहे की दिवसभर तुम्ही ट्रीटमेंट घ्यायची, संध्याकाळी तुम्ही तुमच्या घरी जायचं असं. अच्छा. दिवसभरचे टेस्ट वगैरे असतात. मग त्या कॅन्सर पेशंटसाठी काय हॉस्टेल्स वगैरे असतात, तिथं ते सोय वगैरे करतात. आणि काही पेशंट मग रूम रेंटवर घेऊन राहतात. तर आम्ही पहिला जो महिना आहे तर तो हॉस्टेलवर राहिलो एका ठिकाणी, म्हणजे 1 तासाचं अंतर होतं ते टाटा मेमोरियल हॉस्पिटलपासून ते हॉस्टेलपर्यंत. मग तिथं दिवसभर ट्रीटमेंटचे टेस्ट करा, हे करा, ते करा, ब्लड टेस्ट हे ते, आणि मग संध्याकाळी जाऊन आपापल्या हॉस्टेलवर राहा. आणि मग 1 महिन्यानंतर मग आम्ही एक छोटीशी रूम घेतली मुंबईत. त्याची गली बॉय मूवीमध्ये नाही का ते झोपडपट्टीसारखं असलं एरिया दाखवला. मुंबईत ऑलमोस्ट बऱ्याच ठिकाणी झोपडपट्टीचा एरिया आहे. आणि मग एका ठिकाणी आमच्या पत्र्याच्या खोलीत आमची राहायची सोय झाली. 10 बाय 10ची एक छोटीशी रूम होती. तिथं आई आणि मी दोघं राहायला लागलो. संसाराच्या ज्या गोष्टी लागतात छोट्या मोठ्या, आपल्या ताट, वाटी, चमचा, गॅस, सगळ्या गोष्टी आम्ही घेतल्या. मग आमचं असं व्हायचं की सकाळी हॉस्पिटलला जायचं, दिवसभर ट्रीटमेंट घ्यायची, काही टेस्ट असतील, डॉक्टरना भेटणं असो किंवा केमोथेरपी, सगळं ते घ्यायचं, संध्याकाळी यायचं आणि आपलं जेवण वगैरे बनवून खायचं. सो अशा पद्धतीने आमचे एक दिवस सुरू झाले. कधी कधी असं व्हायचं की 4-4 दिवस ॲडमिट पण राहावं लागायचं केमोसाठी, किंवा जर तब्येत खूपच बिघडलेली असेल त्यावेळेस 8, 10, 15, 20 दिवस जसं तुमच्या तब्येत असेल त्या पद्धतीने तुम्हाला ॲडमिट ठेवतात. मग तुमचा तिथला खर्च तुम्ही कसे भागवायचे? खर्च आता पहिल्याच महिन्यात असं झालं की मला छातीत दुखायला लागलं एक रात्री संध्याकाळच्या वेळेस, आणि सर्दी खोकला खूप यायला लागला, आणि तो घशातून असं थोडंसं ब्लडिंग झाल्यासारखं झालं. म्हणून मग मी हॉस्पिटलला गेलो संध्याकाळी परत. जास्त काही इमर्जन्सी काही झालं तर ते घरून तुम्हाला लगेच जायचं असतं हॉस्पिटलला. सो हॉस्पिटलला गेल्याच्यानंतर मग हळूहळू मला त्रास वाढत गेला. म्हणजे अक्षरशः असं वाटायचं मला की कोणतरी माझ्या छातीत चाकू खूप असतं. अरे बाप. इतका पेन व्हायला लागला, म्हणजे तो पेन मी बेअरच करू शकत नव्हतो. आणि मग डॉक्टरांनी बघितलं तर माझी जे ऑक्सिजन आहे ती लेवल ड्रॉप व्हायला लागली, पल्स ड्रॉप व्हायला लागली, आणि सलाईन वगैरे लावली पण त्याचा काही इफेक्टच व्हायला नाही, होत नव्हता. तर मग डॉक्टरने खूप हळूहळू अनकॉन्शियस होत गेलो मी.
मला बाहेर काय चालू ते कळत नव्हतं, फक्त दुखत खूप होतं आतमधून, छातीत भयानक, जसं की चाकू खुपसल्यासारखं. मग डॉक्टरने मग त्यावेळेस पटकन ICUत मला ॲडमिट केलं. रात्रीची वेळ होती आणि मग ICUत ॲडमिट करावं लागलं मला. मग त्यांना मग फंगल न्यूमोनिया डायग्नोज झाला मला त्यावेळेस. सो छातीत पूर्ण माझ्या रक्त आणि पाणी मिक्स झालं होतं. ज्यावेळेस एक्सरे वगैरे काढला त्यावेळेस एक्सरेमध्ये फक्त एकच बाजूचा लंग व्यवस्थित दिसत होतं, फुफ्फुस माझा. एका बाजूला पूर्ण असं रक्त पाणीचं इन्फेक्शन दिसत होतं. आणि थोडं पण जरी मी हललो असं पुढे पाठीमागे तरी पण असं घशातून रक्त निघायला चालू व्हायचं, तोंडातून ब्लडिंग सुरू व्हायचं. सो खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये होतो मी. डॉक्टरांनी पण सांगितलं की काही सांगू शकत नाही आम्ही. आणि त्याच वेळेस नेमकं असं झालं की आमच्याकडचे सगळे पैसे संपलेले होते. रात्री 3ची वेळ होती. डॉक्टरांनी सर्जिकल गोष्टी ज्या असतात, कारण ICUमध्ये ॲडमिट करायचं तर बऱ्याच काही गोष्टी लागतात, त्या आईला आणायला लावल्या. ज्यावेळेस आई गेली मेडिकलमध्ये तर तिथं सांगितलं की तुमच्या अकाउंटमधले पैसे संपलेत. तर काय करायचं कळत नव्हतं. शेवटी आई डॉक्टरांकडे गेली आणि म्हणली कुछ भी करो लेकिन मेरे बेटे को बचाओ, हमारे पास पैसे नाही आहे. मग डॉक्टरने थोडा विचार केला आणि क्रेडिटवर लिहून दिलं मेडिकलवाल्याला की यांना औषधं द्या. तर ते औषधं मेडिकलवाल्याने दिलं आणि मग त्याच्यानंतर माझी ट्रीटमेंट सुरू झाली व्यवस्थित. आणि मी ऑलरेडी क्रिटिकल कंडिशनमध्ये होतो. माझी ट्रीटमेंट लवकर सुरू व्हायला पाहिजे होती 1-2 तासात, कारण थोडा आणखी वेळ झाला असतं आणि काही पण होऊ शकलं असतं. अचानक जर माझा श्वास थांबू शकला असतं, कारण फुफ्फुसाची जी कॅपॅसिटी होती माझी 5 ते 10% कॅपॅसिटी सुरू होती. म्हणजे श्वासच घेता येत नव्हता मला, एवढं पाणी आणि रक्त झालं होतं माझ्या फुफ्फुसामध्ये. तर अशी अवस्था होती. आणि पैशांमुळे तिथं पण तोच प्रॉब्लेम की ट्रीटमेंटला वेळ लागला. मग ट्रीटमेंट सुरू झाली आणि मग ICUमध्ये पुढचे होतो बरेच दिवस. आणि त्यावेळेस पण डॉक्टर असंच म्हणत होते की अजून काही सांगू शकत नाही, काही सांगू शकत नाही. मग त्याच काळात माझे पुण्यातले काही मित्र भेटायला आले होते फर्ग्युसन कॉलेजचे. आणि लॉकडाऊनचा टाईम होताच तो थोडासा, ते रिस्ट्रिक्शन्स होते, तरी पण ते मला भेटायला आले. ज्यावेळेस त्यांनी ICUत मला पाहिलं त्यांना असं वाटलं की जास्तीत जास्त 2-3 दिवस जगेल मी आणि शेवटचं पाहून घ्यायला आणि चला माघारी आता पुण्याला. मग इथं पुण्याला परत आल्याच्यानंतर मुंबईवरून त्यांना विचारलं बाहेरच्या दुसऱ्या मित्रांनी की कसा आहे युनुस आहे आता, आपला भाई कसा आहे. त्यांनी सांगितलं की 2-3 दिवसात न्यूज येऊ शकते, कारण की त्याची सिच्युएशन खरंच खूप वाईट आहे आणि आम्ही स्वतः जाऊन ICUत बघून आलो आहे त्यांना. तर अशी अवस्था माझी त्यावेळेस होती. पण तरी पण मला आतून असं वाटायचं की नाही, आपल्याला जगायचं आहे. काही नाही झालं तरी आपल्याला कमीत कमी आईसाठी तरी जगलंच पाहिजे. ऑलरेडी आपली इतकी गरिबी आहे. आईने आपल्याला लहानाचं मोठं दुसऱ्यांच्या शेतात काम करून केलेलं आहे, तर तिच्या कष्टाचं जे चीज असतं किंवा जे फेडणं म्हणतात ते आपण अजून केलेलं नाही एक मोठा मुलगा म्हणून. सो ते केलं पाहिजे. तर आतून असं वाटायचं नाही काही झालं तरी मला जगायचं, मी त्रास सहन करायला रेडी आहे. सो ICUतला त्रास खूप भयानक होता, सहन करत होतो. आणि ट्रीटमेंट पुढं सुरू होती. त्याच्यानंतर मग हळूहळू माझी बॉडी रिस्पॉन्स द्यायला लागली व्यवस्थित. आणि एक सिच्युएशन आली की डॉक्टरांना असं वाटलं की नाही, आता हळूहळू याच्यातून रिकव्हरी होऊ शकते. म्हणजे कॅन्सरमध्ये असं होतं की बाकीचे इन्फेक्शन असतात, जसं की फंगल निमोनिया असो, मोस्टली निमोनिया खूप जास्त होतो किंवा आणखी 2-4 प्रकारचे इन्फेक्शन असतात. त्याच्याने तुमचा म्हणजे पेशंटचा जीव जाण्याचा धोका जास्त असतो, कारण तुमची ऑलरेडी इम्युनिटी कमी झालेली असते. त्यामुळे इन्फेक्शन लगेच कॅच होतात आणि त्या इन्फेक्शनमुळे बॉडी आणखी वीक होत तुम्ही कधी पण डेथ होऊ शकते. सो कॅन्सरमध्ये मृत्यूचं जे प्रमाण आहे तर कॅन्सरपेक्षा बाकीचे जे इन्फेक्शन त्याने जास्त आहे, असं पण होतं बऱ्याचदा. सो मला पण ती सिच्युएशन आली होती की फंगल निमोनियामुळं, पण त्यातून हळूहळू मी रिकवर होत गेलो. केमोथेरपी, रेडिएशन, सर्जरी याचा अनुभव कसा होता? तर केमोथेरपी म्हणजे केमिकल थेरपी. वेगवेगळे ड्रग्ज असतात ज्याच्यामध्ये केमिकलचे ड्रग्ज, ते लिक्विड फॉर्ममध्ये असतात किंवा पावडर फॉर्ममध्ये पण असतात. तर ते तुम्हाला सलाईन थ्रू दिले जातात, काही इंजेक्शन थ्रू दिले जातात, काही डायरेक्ट तुमच्या मसलमध्ये इंजेक्शन दिले जातात. आता काही मणक्यात पण दिले जातात इंजेक्शन्स. सो माझे जे केमोथेरपी होते तर सगळ्यात पहिल्यांदा मला ते सलाईनमध्ये मिक्स करून इंजेक्शन थ्रू माझ्या IV लाईनमधून ते द्यायचे. सो ते जे सगळ्यात पहिला केमो होता माझा तर तो तशा पद्धतीने झाला होता. त्याच्यानंतर ॲडमिट केमो असतो 3-4 तास माझा झाला. त्याच्यामध्ये सलाईन लावली होती आणि 4 तास झोपून राहायचं होतं. सो ज्यावेळेस ते सलाईन सुरू झालं तर माझ्या बॉडीत असं थोडं चुनचुन व्हायला लागलं, मुंग यायला लागलं. माझी बॉडी त्याला रिस्पॉन्सच करत नाही ड्रग्जला. खूप त्रास झाला मला त्यावेळेस, पण हळूहळू बॉडी मग त्याला रिस्पॉन्स करत गेली. तो पहिला केमोचा त्रास थोडा
भयानक होता, म्हणजे किंवा भयानक नाही म्हणताच पण थोडा त्रासदायक होता. पण हळूहळू बॉडीला सवय होत गेली, नंतर मग काही झालं तरी बॉडीला एवढा काही त्रास नव्हता होत. तर तो पण एक केमो असायचा आणि मणक्यात पण एक इंजेक्शन असायचं की 2 मणक्याच्या गॅपमध्ये एक सुई लावली जायची आणि त्याच्यातून पण एक IT इंजेक्शन म्हणतात त्याला, लुंबर पंक्चर, तर ते केलं जायचं. तर त्याच्याने थोडंसं बॉडी हल्ली पॅरलाइज व्हायची, 1-2 दिवस व्यवस्थित उठता बसता नाही यायचं, विकनेस खूप यायचं आणि सगळ्यात महत्त्वाचा जो साईड इफेक्ट असेल तो नॉशिया व्हायचा, म्हणजे की जेवणच जात नाही त्याच्यामध्ये, तुम्हाला उलटी, काही खाल्लं की उलटी, काही खाल्लं की उलटी, पाणी पण पचत नाही. सो तो साईड इफेक्ट खूप झाला मला केमोथेरपी पूर्ण माझ्या ट्रीटमेंटमध्ये. आणि बाकी तर असे साईड इफेक्ट छोटे मोठे, तोंड येणं येते, हेअर लॉस वगैरे तर त्याचं कॉमन येते, त्यात काही पेन नाही होत ॲटलिस्ट हेअर लॉसमध्ये. पण जे पेनफुल असतात ना, जसे नॉशिया पेनफुल असतो, चिडचिड होते, म्हणजे मनस्थिती बिघडते, घरच्यांवर राग करतो किंवा स्वतःचाच राग येतो, का मी हे केलं, का मी ते नाही केलं, मग पास्ट आठवत बसतो की मी ते चूक केली म्हणून हे झालं, हे असं तसं, मग आता मी नोकरीला असायला पाहिजे होतं, असं ते मला वाटायचं. तर नोकरीला असतो तर आईला एवढं धावपळ करावं लागलं नसते, त्रास झाला नसता. सो ते गिल्ट, पश्चाताप व्हायचा, मग त्याचा मग त्याचा राग मग दुसऱ्या गोष्टींवर निघायचा. कधी मग आईशीच भांडण व्हायचं, असं तसं ते बऱ्याच गोष्टी व्हायच्या. सो हे आहे. तर केमोथेरपी हा एक प्रकार आहे कॅन्सर क्युअर करण्याचा. त्यासोबत रेडिएशन पण आहे, सर्जरी पण आहे, ज्याच्यामध्ये ट्युमर असतात त्याच्यामध्ये ती सर्जरी करून ट्युमर काढले होते. पण आता मला ट्युमर नव्हता, ब्लड कॅन्सर होता, म्हणजे माझे सेल्स डबल ग्रोथ व्हायच्या, म्हणजे अनावश्यक पद्धतीने वाढायच्या. RBC असतील त्या खूप जास्त वाढायच्या आणि त्या बाकीच्या सेल्सला वाढूनच देत नव्हत्या, WBC असो, प्लेटलेट असो. त्यामुळे मग ते इम्युनिटी कमी होऊन जायची, कारण WBC जर मरतील किंवा त्यांना जागाच मिळत नसेल वाढायला, तर बॉडीतली पांढऱ्या पेशी जे असतात त्या आपल्या इम्युनिटीसाठी असतात. सो ते कमी व्हायचे आणि विकनेस, बाकीच्या गोष्टी. सो ते केमोथेरपी झाली, रेडिएशन असो, सर्जरी असो, आता टार्गेटेड थेरपी आहे, बरेच आणि थेरपी वाढत चालले. सो केमोथेरपी खूप जास्त पद्धतीने यूज केली जाते, कारण त्याचे जे रिझल्ट बाकीच्या गोष्टींपेक्षा जास्त आहेत. पण अजून पण त्यात खूप इम्प्रूव्हमेंट होणं खूप गरजेचं आहे. खूप नवीन चांगल्या थेरपी विकसित होणं गरजेचं आहे. पण केमोथेरपी मागच्या बऱ्याच वर्षांनी वापरलं आणि ती पुढं पण मला वाटते बरेच वर्ष वापरली जाईल. बरोबर. जेव्हा तुम्ही ICU मध्ये होता तेव्हा तुमच्या मनात असं मृत्यूला असं जवळ बघितलं, जेव्हा तुम्ही मृत्यूला जवळ पाहिलं तेव्हा तुमच्या मनात काय विचार येत होते? तर सगळ्यात पहिलं तर मी घाबरलो होतो त्यावेळेस बऱ्याच. मला असं वाटायचं आता आपलं संपलं, म्हणजे आता आपण जर संपलं तर आपल्या स्वप्नांचं काय, आपल्या आईचं काय, आपण एवढी मेहनत घेतली त्याचं काय, कशाच अजून काही झालेलं नाही, असं असताना आपण मेलो तर काय. पण परत दुसरा विचार असा यायचा की मग हे झालं नाही याचा अर्थ हे आपल्याला करायचं आहे, आणि हे जर आपल्याला करायचं असेल, म्हणजे आपल्याला आपलं लाईफ सेट करायचं असेल किंवा आपल्याला स्पर्धा परीक्षेतून पास व्हायचं असेल किंवा नोकरीला लागायचं असेल किंवा चांगले दिवस आपल्या घरच्यांना दाखवायचे असतील तर आपलं जगलंच पाहिजे. सो पॅराडॉक्स सुरू व्हायचा की आता असं वाटायचं आता आपण मरतोय, परत असं वाटायचं आपल्याला काही करून जगावंच लागेल, कमीत कमी आईसाठी, घरच्यांसाठी, आपल्या परिस्थितीसाठी, आपल्या गरिबीसाठी. आणि त्यावेळेस परत एक मोटिवेशन यायचं की नाही जगलंच पाहिजे. परत मग असं व्हायचं की पेन वाढायचं छातीतला, अचानक कळा यायचं, असं वाटायचं आता हार्ट अटॅक येतोय, कारण त्यावेळेस मला एक मायनर स्ट्रोक पण येऊन गेला होता त्याच काळामध्ये. सो असं वाटलं की आता हार्ट आपलं पंप करणं बंद करतोय किंवा स्टॉप होते, आता श्वास थांबतोय आपला, कारण फुफ्फुस पूर्ण ब्लॉक झाले होते याच्यामुळे, रक्त पाण्यामुळे, आणि असं वाटायचं आता संपतं. आणि मग त्यावेळेस जाणवायचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पूर्ण माझ्या कॅन्सरमध्ये जाणवली, आणि त्या पर्टिक्युलर पॉईंटला ज्यावेळेस मी ICUत होतो आणि असं वाटत होतं आता मी मरतो, त्यावेळेस हे जाणवलं की तुमचं असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही IAS होणं असो किंवा तुम्ही एखादा मोठा उद्योजक होणं असो किंवा तुम्ही आयुष्यात एखादा मोठा खेळाडू होणं असो, काही सक्सेसफुल कलाकार होणं असो, हे जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट जर आयुष्यात काय असेल तर जिवंत राहणं. जर तुम्ही जिवंत असाल तर सगळ्या गोष्टी करू शकाल. तुम्ही जर जिवंत नसाल तर काहीच नाही करू शकत तुम्ही. सो जिवंत असणं खूप मोठी गोष्ट आहे जगात सगळ्यात मोठी जी गोष्ट काय असेल तर जिवंत असणं. देअर इज नथिंग टू बी हायली रेटेड दॅन बिईंग अलाइव्ह. जिवंत असण्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाही, हे मला त्यावेळेस कळलं. मग त्यावेळेस अजून एक गोष्ट कळली की तिथं तुम्हाला ना जात आठवते, ना धर्म आठवतो, ना पंथ आठवतो, तुम्ही काय होता किंवा काय, ते अजिबात ह्या गोष्टी आठवतच नाहीत. तिथं फक्त एकच गोष्ट आठवते, मला जगायचं आहे आणि मला जिवंत राहायचं आहे. सो ज्यावेळेस तुम्ही मृत्यूच्या एकदम जवळ असतात ना,
तर तुमच्या ज्या डिग्री असतात, मग तुम्ही IAS असो, डॉक्टर असो, वकील असो, सगळ्या गळून पडतात. तिथं तुम्हाला ते आठवत नाही की आपण कोण आहे. बरोबर. तिथं फक्त एकच प्रश्न शिल्लक राहतो की आपल्याला जगायचं आहे आणि आपण जगेल का. तुमच्या पुस्तकाची पण टॅगलाईन ते अजूनही मी जिवंत आहे. हां, तर ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत तो संघर्ष करू शकतो. वयाच्या 60व्या वर्षी पण सक्सेसफुल बिझनेस झालेले कितीतरी एक्झाम्पल आहेत आपल्याकडे. KFC असो, McD सारखे लोक असो. सो आहेत. तर तुम्ही त्या मोमेंटपर्यंत असले पाहिजे. नाहीतर जर तुम्ही त्याच्या आधीच गेले, आता कोविडमध्ये कितीतरी लोक गेले, माझ्यासोबतचे कॉलेजचे मित्र, ते जर आज असते तर कदाचित एखादा IAS असू शकला असता किंवा एखादा आणखी दुसरा क्लास 1 ऑफिसर असू शकला असता. सो तुमचं असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग असलं तर मग तुम्ही ते व्यवस्थित ते जपलं पण पाहिजे स्वतःला, की आहेत तुम्ही जिवंत म्हणून तुम्ही काही पण करताय, चुकीचं वागताय, तुम्ही एकदम जे नाही ते भांडणं करत बसलाय, आर्ग्युमेंट करत तुमचं आयुष्य वाया घालवत आहे. सो ते तसं नसलं पाहिजे. तुम्ही जिवंत आहात तर व्यवस्थित चांगलं माणुसकी जपली पाहिजे, मानवता जपली पाहिजे. सो ते एक प्रकर्षाने जाणवलं ज्यावेळेस मी ते होतो. तर मग तुझ्या जवळ जाऊन हे जाणवलं. हो. तिथं सगळं तुमची आयडेंटिटी गळून पडतात. आणि ज्यावेळेस तुम्ही रिबर्थ होतो तुमचा, ते एक नवीन आयडेंटिटी तुम्ही एक माणूस म्हणून तयार झालेला असतात. त्याचं मग तुम्ही स्वतःला असं नाही म्हणू शकत मी कट्टर हा आहे किंवा कट्टर तो आहे किंवा हे ते. सगळ्या फिलॉसॉफी आयडिओलॉजी त्याच्या पुढं शून्य आहेत. लेफ्ट आयडिओलॉजी असो, राईट असो, सेंट्रिस्ट असो, मार्क्सिस्ट असो, कोणते, हे सगळ्या शून्य आहेत त्या आयडिओलॉजीपेक्षा. आणि ती आयडिओलॉजी म्हणजे जिवंत असणं. मग या सर्व उपचारांचा शेवट कधी झाला? तर माझं पूर्ण 9 महिने मी हॉस्पिटल म्हणजे मुंबईत त्या रूममध्ये राहायला होतो. 9+3 म्हणजे 1 वर्ष पूर्ण मुंबईत होतो मी. आमची हिवाळ्यात ट्रीटमेंट सुरू झाली होती. आमचा उन्हाळा तिथं गेला, पावसाळा तिथं गेला. म्हणजे तिन्ही ऋतू मी मुंबईत पाहिले. आणि मुंबईतलं ॲटमॉस्फिअर पहिलंच माझ्या बॉडीला सूट होत नव्हतं आधीच. आणि त्यात आणि कॅन्सर झालं आहे, केमोथेरपीमुळे ड्रग्ज आतमध्ये गेलेत, रक्त जळते ऑलरेडी माझं केमोथेरपीमुळं. आणि त्याच्यात आणखी उन्हाळा मुंबईचा, तो तर भयंकरच असतो. आणि त्यात आमचं पत्र्याचं घर, वरून पत्रा, ते इतकं हीट व्हायचं की खूप वाईट वाटायचं की अरे आपल्याला नोकरी असती तर कदाचित आपण चांगल्या घरात राहू शकलो, जास्त रेंट देऊ शकलो असतो तर आपल्याला चांगलं फ्लॅटमध्ये राहता आलं असतं, आपल्याला एवढा त्रास झाला नसता, आईला पण एवढा त्रास झाला नसता. म्हणजे आम्ही ज्या एरियात राहत होतो, अक्षरशः तो गली बॉय मूवी मधला जो एरिया दाखवला स्लम डॉग मिलियनेअर, त्या पद्धतीचा एरिया होता तो. आईला अक्षरशः माझ्या ते पाण्याचा जार जो असतो ना, तो 20 लिटरचा, तो खांद्यावर 1 किलोमीटरवरून, म्हणजे 1 किलोमीटर नाही पण कमीत कमी 600-700 मीटर अंतर असेल, तिथून त्या गल्ली बोळातून घेऊन यावं लागायचं. कारण की ती सर्व्हिस नव्हती अशी की ती घरी आणून टाकतील किंवा असं. सो तिथं बरेच प्रॉब्लेम होते की डाएटचा प्रॉब्लेम, मग आजूबाजूला थोडी अस्वच्छता, मग त्यांचे भांडणं, रात्रीतच कोणाच तरी भांडणं सुरू होऊन जायची तिथं, आमची झोप नाही व्हायची. सो जे मूवीमध्ये दाखवतात ना, हसीना पारकर मूवी असो किंवा त्या गलीवर, सो तसंच सेम सीन होता तो सगळा. आणि त्याच्यात मी जगत होतो किंवा एक दिवस काढत होतो. कारण आपल्याला एंड माहीत होता की आपल्याला काही आयुष्यभर इथं राहायचं नाही, आपल्याला इथून निघायचं आहे. मग ते आपलं घर असो किंवा आयुष्य असो, त्याच्यामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे की एक दिवस आपल्याला जायचं आहे, मग जाताना आपण व्यवस्थित गेलं पाहिजे असं. मग तो सुवर्ण क्षण कधी उजाडला तुम्हाला की समजलं की आता आपला कॅन्सरचा नायनाट झाला बॉडीमध्ये? तर मग निमोनियातून मी बरा झालो, ICUतून बाहेर आलो. मग त्याच्यानंतर 1 महिन्यात लगेच कोविड झाला मला. हां, मग परत ट्रीटमेंटमध्ये परत त्या सगळ्या गोष्टी रिपीट. आणि कॅन्सरमध्ये कोविड झालेला त्या काळातलं मी पहिला पेशंट होतो. त्याच्यामुळे पूर्ण हॉस्पिटलचं ॲडमिनिस्ट्रेशन, डॉक्टर पण घाबरलेले होते की आता हा रिकवर होईल का नाही. कारण ऑलरेडी मी ते निमोनियातून बाहेर आलो होतो, ऑलरेडी माझे लंग्स डॅमेज होते. आणि परत कोविड झाला म्हणजे लंग्सवरच परत अटॅक. सो आता त्यांना पण खूप भीती वाटली की आता तो नीट होतोय नाही होतोय. पण माझ्या एका मित्राचा मेसेज आला, सिद्धार्थ नाव आहे त्याचं. तर तो बोलला की भाई तू जर कॅन्सर मधून बाहेर येऊ शकतो किंवा कॅन्सरला हरवायचं ॲटिट्यूड तुझ्यात आहे, तर कोविड हा काय खूप छोटी गोष्ट आहे. सो ते वाक्याने खूप असं म्हणजे म्हणतात ना मानसिक आधार असून तो खूप छान वेळ भेटला. आणि मग कोविडमधून पण आलो 14 दिवसानंतर बाहेर. कोविडमधून बाहेर आलो लगेच माझे स्टेरॉईड सुरू झाले. आता कॅन्सरमध्ये, ब्लड कॅन्सरमध्ये स्टेरॉईड खूप दिले जातात. म्हणजे अक्षरशः 100 mg, 120 mg. नॉर्मल माणसाला 2-4 mg दिले तरी ती खूप मोठी क्वांटिटी असते. आणि जर 100-120 असं कंटिन्यू 40 दिवस. सो त्याच्याने असं झालं की माझी शुगर खूप वाढली, शुगर लेवल, ब्लड शुगर. आणि मला झाला डायबिटीज.
तर डायबिटीज असं की 400-500 अशी शुगर राहायला लागली माझी कंटिन्यू. सो मग ती शुगर कंट्रोल आणण्यात परत वेगळी ट्रीटमेंट, मग ही ट्रीटमेंट स्टॉप करून परत डायबिटीजची ट्रीटमेंट, परत म्हणजे कोविडमुळं दिवस वाढले, त्या फंगल निमोनियामुळे 1 महिना वाढला, कोविडमुळे आणखी 14 दिवस, त्या डायबिटीजमुळे आणखी 1 महिना. सो असं लांबत म्हणजे 6 महिने ट्रीटमेंट आहे ते माझी वर्षभर चालली. बरोबर. सो तेवढा वेळ मला मुंबईतच राहावं लागलं. मग डायबिटीजमधून बाहेर आलो की मग पाईल्सचा त्रास सुरू झाला. डायजेशनमुळं, त्या ड्रग्समुळं, त्या सगळ्या गोष्टींमुळं डायजेशन खराब येते. पाईलचे प्रॉब्लेम नाही होते की लगेच चिकन पॉक्स म्हणजे कांजणे यायला लागले. कांजण्यांचे फोड पण असे मोठे मोठे, पूर्ण अंग खाजवणं हे ते. सो असं मग परत ते केमोथेरपीचे साईड इफेक्ट, थोडंसं रेडिएशनचे साईड इफेक्ट. सो एका वेळेस 12, 13, 14 असे कंटिन्युअस आजार चालूच. कावीळमधून कॅन्सरमधून फंगल निमोनियामध्ये पण 2 प्रकार, एक ॲस्परग्युलोसिस, एक ब्रॉन्कायटिस. त्यातून बरं झालं कोविडमधून बरं झालं की डायबिटीजमधून बरं झालं की चिकन पॉक्समधून थोडंसं बरं वाटलं. पाईलचा प्रॉब्लेम, पाईलमधून केमोथेरपी साईड इफेक्ट, केमोथेरपी झाली की रेडिएशन सुरू झालं. सो असे 13-14 आजार एकाच पाठोपाठ एक. आणि मग एक करत मी जवळ 5-6 महिन्यानंतर एवढा वैतागलं होतं उन्हामुळं, नॉशिया म्हणजे उलटी, मळमळ, चक्कर. तसं गिवअप करू वाटायचं, कधी वाटायचं काय आपण एवढा त्रास सहन करू शकतो. कारण माझ्यासाठी तर खूप इझी होतं ते गिवअप करणं किंवा सोडून देणं ह्या गोष्टी. आणि मी थोडंसं मेंटली तसा खचलो असतो तर बॉडी पण ऑब्व्हियसली तशीच खचली असते. कारण जसं मेंटली तुम्ही विचार करता तशी तुम्ही बॉडी पण ॲक्टिव्ह होते. मेंटली असा विचार केला की नाही आता काही नाही खरं, आता आपण तर मग मानसिकता खराब होऊन त्याचा ट्रीटमेंटवर परिणाम होतो. मग ड्रग्स पण ते व्यवस्थित काम नाही करत. तुमची मानसिकता चांगली असेल तर ते जे ड्रग्ज असेल, मग केमोथेरपी असेल किंवा बाकीच्या गोळ्या औषधं असतील, त्या व्यवस्थित तुमच्या शरीराला मानवतात आणि तुमची बॉडी रिस्पॉन्स चांगली करते आणि तुम्ही बरे होण्याचे चान्सेस वाढतात. सो असं होतं. पण परत तोच विचार यायचा की नाही आपल्याला काही करून जगावंच लागेल. आपल्याला जे ध्येय होतं, ज्या गोष्टी होत्या आपण अचीव्ह नाही केल्या अजून. सो आपल्याला मरण्याचा अधिकार नाहीच आहे. त्याच्यामुळे आपण काही करून जगलंच पाहिजे. तर ते मोटिवेशन फिरत राहायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मोटिवेशन माझं होते माझ्यासमोरच होतं, म्हणजे माझी आई. तिचा चेहरा पाहून आणि ती माझा चेहरा पाहून, आम्ही एकमेकांचा चेहरा पाहून एकमेकांना साथ देत होतो, एकमेकांना मोटिवेट करत होतो, न बोलताही न सांगताही. कधी समजलं तुम्हाला की आता आपला कॅन्सर बरा झाला? तर पूर्ण 9 महिने झाले. त्याच्यामध्ये मग डॉक्टर बोलले की तुमच्या ब्लड सेल्स वगैरे व्यवस्थित सुरू झाल्यात बनण्याच्या. नाहीतर मला बोन मॅरो ट्रान्सप्लांट पण सांगितलेला होता. जर तुमच्या म्हणजे ब्लड सेल्स व्यवस्थित तयार नाही झाल्या तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट करतील आणि त्याला जवळ 16-17 लाख खर्च येईल. परत तो खर्च ऐकून आम्ही घाबरलो होतो त्या ट्रीटमेंटच्या काळात. पण देवाच्या कृपेने असं झालं की ब्लड सेल्स चांगले तयार व्हायला लागले. मग डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्ही घरी जाऊ शकता. तर तो जो वर्ड होता ना की यू कॅन गो, आप घर जा सकते, त्या 9 महिन्याने मला ऐकायला मिळाला. आणि ज्यावेळेस तो ऐकला ते एवढं रडलो मी तिथं अक्षरशः की मी ह्याच्यातून बाहेर आलो आहे आणि काहीतरी ॲचिव्ह केल्यासारखं वाटलं. म्हणजे कदाचित मी IAS झालो असतो किंवा IPS झालो असतो त्यावेळेस पण कदाचित ती फिलिंग राहिली नसती मला, जेवढी फिलिंग ती 9 महिन्याचा तो खडतर प्रवास करून, जगण्याचा संघर्ष करून. तर त्यावेळेस तेच परत जाणवायचं की जगण्याचा संघर्ष हा सगळ्यात मोठा संघर्ष आहे एखाद्या पोस्ट मिळण्यापेक्षा किंवा अधिकारी होण्यापेक्षा. तर मग डॉक्टर बोलले की शेवटचा केमो घेऊन तुम्ही घरी जायचं आणि दर महिन्याला तुम्हाला फॉलोअपला वगैरे यावं लागेल आणि पुढचे 2 वर्ष फॉलोअप चाललेलं असं तसं बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितलं. इन्फेक्शन कंट्रोल गाईडलाईन्स वगैरे त्या सगळ्या समजून सांगितलं आणि यू कॅन गो म्हटल्या. तर ज्यावेळेस मी केमो घेतला आणि असं बाहेर चाललो होतो त्या जनरल वॉर्डमधून आणि बाजूला वॉर्ड होता आणि त्याच वॉर्डमध्ये माझा पहिला दिवस गेलेला होता ज्यावेळेस मला रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर ॲडमिट केलं होतं. आणि त्याच वॉर्डमध्ये रात्री त्यावेळेस पहिल्या दिवशी मेडिसिन आणायला माझी आई मेडिकलमध्ये गेली, कारण तो वॉर्ड होता जवळजवळ काहीतरी 9व्या मजल्यावर आणि मेडिकल होतं ग्राउंड फ्लोअरला. तर ते शोधण्याच्या नंतर आई चुकून हॉस्पिटलच्या बाहेर पडली आणि रात्रीच्या 11ची वेळ होती आणि चुकून बाहेर पडली आणि तिला कळतच नव्हतं की आता हॉस्पिटलमध्ये जायचं कसं, आता आणि कुठे. आणि लॉकडाऊन असल्यामुळे सगळे निर्वाण शांतता. ते अर्धा तास तिथेच फिरत होती हॉस्पिटलच्या आजूबाजूलाच. शेवटी तिला कसं तरी हॉस्पिटल सापडलं आणि ती माझ्यापर्यंत आली. तर कदाचित जर ती पहिल्याच दिवशी हरवली असती किंवा काही झालं असतं तर ती मी आजचा दिवस बघू शकलो नसतो. सगळा माझा पहिल्या दिवसापासूनचा शेवटच्या दिवसापर्यंतचा 9 महिन्याचा पूर्ण प्रवास मला आठवला, रडू आलं.
काहीतरी अचीव केल्याचं फील आलं आणि मी तिथं उभा राहून सगळ्यांसाठी प्रार्थना केली अक्षरशः देवाची, आमच्या पद्धतीने जशी करतो तशी. आणि प्रत्येका देवाला म्हटलं की ह्या सगळ्यांना एक दिवस तू कॅन्सरमधून बरा कर. प्रत्येकाच्या घरी कोणी ना कोणी त्यांचं वाट पाहते आणि इथून सगळ्यांना बरं होऊन त्यांच्या घरी लवकरात लवकर सोड, त्यांचा त्रास कमी कर. एक वेळेस वाटलं असतं मला आणखी त्रास दे पण बाकीच्यांचा त्रास कमी कर. तो अशी खूप मोठी प्रार्थना केली, रडलो आणि तिथून निघलो. आणि परत असं झालं की ते निमोनिया झाल्यामुळे माझ्या लंग्समध्ये छोटेसे ट्यूमर तयार झालेलं होतं. मग ते घरी आलो आम्ही आणि परत त्या ट्यूमरमुळं परत आम्हाला डॉक्टर बोलले नाही ते ट्यूमर काढावं लागतील, मग ते सर्जरी करावं लागेल असं तसं. मग ते 9 महिने प्लस आणखी 1-1.5 महिना, 8 दिवस हॉस्पिटल आहे, परत 8 दिवस घरी आहे, 4 दिवस हॉस्पिटल आहे, परत पुढचे 3 महिने म्हणजे पूर्ण 2 म्हणजे ते पूर्ण तो वर्ष आहे ना ते 9 + 3 12 महिने आमचं. आणि परत मग दर महिन्याला फॉलोअपमध्ये म्हणजे मुंबईला जायचं, सगळ्या ब्लड टेस्ट करायचं, CT स्कॅन करायचं, तुमचे LFT लिव्हर फंक्शन टेस्ट असते, त्याच्यानंतर किडनी फंक्शन टेस्ट असते, सगळ्या टेस्ट करायच्या, डॉक्टरला रिपोर्ट दाखवायचा, मेडिसिन घ्यायची आणि मेडिसिन कंटिन्यू पुढं. टॅबलेट केमो चालू असतं, म्हणजे जे केमोथेरपी टॅबलेट आहे त्या पुढच्या आणखी 2 वर्ष चालूच होत्या, माझे दररोज टॅबलेट असायची. सो ते सुरूच होतं सगळं असं होतं. आणि बरेच महागाची औषधं खाल्ले मी. आणि कधी कधी मी माझ्या मित्रांना म्हणायचो की ब्रँडेड लोकांना कॅन्सर होतो, कारण कॅन्सरमध्ये खर्च खूप येतो आणि गोळ्या औषधं ज्या होत्या त्या महागाच्या. 5,000 रुपयाची गोळी मी एक खायचो दिवसाला आणि मी ती जवळजवळ 2 वर्ष सलग खाल्ली ती गोळी. तर डिस्काउंटमध्ये मला मिळायची ती, बट ते डिस्काउंट देऊन सुद्धा ते पैसे तर द्यावंच लागायचं नाही. तर त्या एका गोळीसाठी माझा जो खर्च झाला ना तेवढ्यात काय माझ्या बहिणीचं लग्न होऊ शकलं असतं. तर एवढा खर्च त्या गोळीनी. ते म्हणायचं की ब्रँडेड झालो आहे आता मी, कॅन्सरमुळे एक मला हे मिळालं, एज मिळाली, ब्रँडेड झालं, आता मी एवढ्या महागाची एक वस्तू विकत घेऊ शकतो आज मी, कदाचित मी नसतं घेऊ शकलो. तर तो पण फील घ्यायचं. किंवा ज्यावेळेस मी कोविडमध्ये होतो त्यावेळेस मला ते स्ट्रेचरवर असं झोपवलं होतं आणि ते घेऊन चालले होते. पुढं 2-4 ते सिक्युरिटी गार्ड, पाठीमाग 2-4 सिक्युरिटी गार्ड, सगळ्या हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना सारखं बाजूला. असं वाटत होतं की आता मी अधिकारी झालो आहे आणि 4-5 गार्ड पुढे आहेत, 4-5 गार्ड पाठीमागे आहेत आणि मला घेऊन चालले. मी हसत होतो एकदम, अक्षरशः हसत होतो. सो मी माझी ट्रीटमेंट पण एन्जॉय करत होतो. एकदा असं पण झालं की चुकून एक लेडीज वॉर्डचा कुर्ता मला माझ्या बेडवर येऊन आणून ठेवला होता आणि मला तो घालून केमोथेरपीसाठी 4 दिवस ॲडमिट राहायचं होतं. तर त्या दिवशी तो कुर्ता आला आणि तो लेडीज कुर्ता मी तो घातला आणि त्याची फिटिंग वेगळी होती. मला कळत नव्हतं की नेमकं असं का वाटतंय. तर त्या मग सिस्टर तिकडून आल्या आणि त्या हसायला लागल्या सगळ्या माझ्याकडं. नंतर कळलं की मी लेडीज कुर्ता घातला. तेवढ्यात मावशी आली आणि त्या मला म्हणाल्या की एक काम कर, आजच्या दिवस तू बाईपणाचा अनुभव घे. तर त्याचे वाक्य होतं त्याच्यात खूप मोठी एक फिलॉसॉफी लपलेली होती. सो ती पण एक गोष्ट गंमत म्हणून झाली होती माझ्यासोबत. आणि त्यात 2 दिवस त्या सिस्टर माझ्याकडे कंटिन्यू हसायच्या. मला विचार कुर्ता, नंतर 3ऱ्या दिवशी आला तो जेंट्स कुर्ता, कुर्ता कुठे म्हणायचा. सो अशा गमती जमती पण घडायच्या. किंवा पहिल्याच दिवशी ज्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये रजिस्ट्रेशनला गेलो, संध्याकाळची वेळ होती आणि एक छोटंसं गोंडच बाळ होतं 1-1.5 वर्षाचं आणि त्याची आई त्याला मांडीवर घेऊन बसलेली होती आणि ती आई काहीतरी त्याच्या कानात बोलायची, गुदुल्या करायची आणि ते असं आजूबाजूला पळायचं. आणि त्या 1.5 वर्षाच्या मुलाला ॲक्च्युअली कॅन्सर होता, ब्लड कॅन्सर. अरे बापरे. त्यावेळेस मी म्हटलं की अरे ह्या बाळाला तर माहीत पण नाही कॅन्सर काय आहे किंवा त्याच्याने काय होतं, काय कसं असतं, की आजार त्याला काहीच माहीत नाही, नाव पण नाही माहिती, त्याला बोलता पण येत नाही. सो तो मुलगा जर आनंदी राहू शकतो, खेळू शकतो, एवढं छान हसू शकतो, तर त्याची ती स्माईल जी पाहिली होती ना मी, ती स्माईल पाहून जे मोटिवेशन मिळालं ना मला, ते खूप भयानक होतं माझ्यासाठी. कारण त्याला ते माहीतच नाही आहे. म्हणजे कधी कधी काही गोष्टींना माहीत नसण्यात पण खूप मोठी गोष्ट असते. ते मला तिथं कळालं की जर हा इतका आनंदी राहू शकतो तर मी माझी पुढची ट्रीटमेंट आनंदित राहून का नाही करू शकत. सो ते अशा बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी अशा घडल्या. कारण तुम्ही विचार करा, ते हॉस्पिटलमध्ये दररोज 1000 पेशंट येतात, तुमच्या आजूबाजूला वेगवेगळ्या घटना घडतात खूप साऱ्या. म्हणजे एका दिवसाचा प्रवास जर पूर्ण लिहायचा म्हणलं ना 12 तासाचा, तर खरं सांगतो एक पुस्तक होऊ शकतो. एवढ्या केसेस आपण पाहतो. कोणाला माउथ कॅन्सर झाला आहे, कोण UP-वरून आले, कोणी आसामवरून आलेलं आहे, कोणाचं तर घरात 2-2 पेशंट एकत्र घेऊन आलेलं आहे. एक पेशंट इकडे ॲडमिट आहे, एक पेशंट तिकडे ॲडमिट आहे. कोणाचा माउथ कॅन्सर झालेला आहे, त्याच्यामुळे त्याचं जबडा फाडलेला आहे. कोणाला डोळ्याला प्रॉब्लेम झाला आहे, डोळा काढलेला आहे. कोणाचा हाताचा त्याला हात काढलेला आहे, पायाचा त्याचा पाय एवढा मोठा सुजलेला आहे. किंवा पोटाला एवढं टाके टाकले, 150 टाके, 100 टाके. कोणाच्या ब्रेनमध्ये ट्यूमर आहे, त्याचं ब्रेनची कवटी अशी काढलेली बाजूला.
असे केसेस आजूबाजूला. त्यात अचानक एखादं प्रेत चाललंय, कॅन्सरने डेथ झालेला माणूस, आणि त्याच्यात एक छोटंसं बाळ तिकडे खेळतंय. सो इतक्या घटना आजूबाजूला एकाच दिवशी घडत असतात ना, ती कितीही स्ट्रॉंग माणूस असला तो त्याला फक्त सांगायचं, जो आयुष्यात खूपच त्याला काहीतरी पाहिजे असेल ना, त्याला सांगायचं एकदा टाटा मेमोरियल हॉस्पिटलला जाऊन तुम्ही सिच्युएशन पाहून या फक्त एकदा. तर पुढच्या 1 महिना तरी तो, याला नाही म्हणत का आपण मराठी भाषेत, माज करणार नाही आयुष्याचा, तो खरंच नाही करणार. कारण एका ठिकाणी डिस्चार्ज होऊन जातोय, पेशंट वाचलाय, तो बरा झालाय, मागचे 1 वर्ष ट्रीटमेंट घेत होता, आणि त्याच्याच बाजूचा मागच्या 1 वर्षापासून ट्रीटमेंट चालू आहे, तो गेला. आणि नुकतंच सपोज त्याचं लग्न झालं, 2-3 वर्षाची त्याची लहान मुलगी, बायको आहे, रडत आहेत, इकडे आनंद देऊन लोक चालले. सो एकाच वेळेस इतक्या आजूबाजूला घटना घडत असतात. पहिल्या 8 दिवस तर माझ्या आईची अवस्था अशी होती, काही करून काय नाही. तिला बऱ्याचदा असं वाटायचं की आता माझ्या मुलात जर अशी अवस्था झाली त्या प्रेतासारखी तर कसं होईल. तर तसं एखादं जर डेट झाली ना माझ्या वॉर्डमध्ये, त्या दिवशी माझी आई खूप काळजी घ्यायची, मला विचारायची तुला काय हवं आहे का, किंवा असं हळू आवाजात बोलायची, माझ्याकडे सतत लक्ष ठेवायचे, माझे पल्स व्यवस्थित चालू आहे का, मला तहान लागली का. कारण तिला असं वाटायचं की जर उद्या चुकून असं काही झालं माझ्या मुलासोबत तर मी एकटी इथं काय करणार. बरोबर आहे. आयुष्यात असताना पण आई एकटी होती रात्री, त्या काय करावं काही कळत नव्हतं, आणि ज्यावेळेस डेथ व्हायची त्यावेळेस पण त्याला काही कळायचं नाही. सो बरेच चॅलेंजेस असायचे आमचे. आणि मग ती ज्यावेळेस रडायची किंवा तिला ज्यावेळेस ठेवायचं तर ती एकटी जाऊन लांब रडून यायची, कारण तिला असं वाटायचं की जर मी याच्यासमोर रडले तर कदाचित हाचं मोरल डाऊन होईल, हा खचेल, हा खचला तर मग आणखी प्रॉब्लेम होतील, किंवा बॉडी रिस्पॉन्स पण चांगल्या पद्धतीने करणार नाही. आणि मग मी पण आई ज्यावेळेस नसेल त्यावेळेस रडून घ्यायचो. सो मी पण खूप खचलो, हारलो, थकलो, पण एक होतं की नाही आपल्याला जगायचं आहे आणि काहीतरी क्रिएटिव्ह करायचं आहे. सो तो सगळा प्रवास मग अशा पद्धतीने माझा हे झाला. आणि नेमकं असं होतं की ज्यावेळेस मला कॅन्सर डायग्नोज झाला होता, ज्यावेळेस ते पहिल्यांदा डॉक्टर आले होते आणि सांगितलं कॅन्सर झाला आहे तुला, तर तो सूर्य मावळत होता. तर मला त्यावेळेस वाटलं की आपलं पण आयुष्याचा सूर्य मावळतोय काय. पण पुन्हा एकदा असा विश्वास होता की मावळणारा सूर्य परत उगवतच असतो. तर टाटा मेमोरियल हॉस्पिटलला ज्यावेळेस मी चाललो होतो त्यावेळेस सूर्य उगत होता, आणि ज्यावेळेस हॉस्पिटलमधून मी डिस्चार्ज होऊन म्हणजे आलो त्यावेळेस पण सूर्य उगत होता. सो जो मावळणारा सूर्य तशा पद्धतीने उगवला होता. तर ते कविता आता मला इथं आठवते, आणि त्यावेळेस पण बऱ्याच कविता मला आठवायच्या, कारण अभ्यास करताना आपण बरेच लिटरेचर वाचलेलं असतं. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपण छत्रपती शिवाजी महाराज वाचलेलं असतात, स्वामी विवेकानंद वाचलेलं असतात, APJ अब्दुल कलाम वाचलेलं असतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचलेलं असतात. तर ह्या वाचण्यामुळं काय होतं की ते सकारात्मकता डेव्हलप झालेली असते, कारण ह्या लोकांनी खूप मोठे अचीव केलेले त्यांच्या आयुष्यात. तर ते एक प्रेरणास्थान असतात आपले, आणि त्यांचे विचार आपल्या डोक्यात फिरत असतात. तर त्या ट्रीटमेंटमध्ये मला त्याचा खूप उपयोग व्हायचा, की मी ते स्पर्धा परीक्षांचा एवढा अभ्यास केला किंवा ह्या लोकांविषयी एवढं वाचले ते मला तिथे येऊन असं जाणवायचं की मला हे काहीतरी सांगतात. किंवा विवेकानंदांचं एक वाक्य मला सांगतात, असं वाटायचं की विवेकानंद स्वतः सांगतात, किंवा महाराज स्वतः काहीतरी सांगतात की बाबा हे. कारण माझा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माझा तोंडपाठ होता त्यावेळेस पण. सो ते मला त्याचं पण खूप मला असं वाटायचं की महाराज काहीतरी सांगतात. ते त्यांचे वाक्य जे असतात किंवा त्यांच्या एखाद्या लढाईचा प्रसंग असो तो मला त्यावेळेस आठवायचं की जरी तिथं त्यांनी ते इतकं खडतर आयुष्य तिथं काढून तिथून ते जगले, किंवा तिथून त्यांनी क्रिएट केलं खूप मोठं साम्राज्य असो, स्वराज्य असो. तर आपण तर काही छोटी गोष्ट आहे, आपण आपलं स्वतःचं आयुष्य नाही हे करू शकत का. सो त्या गोष्टी खूप हे व्हायच्या. तर मग ते सूर्य मावळायचे आणि ती गोष्ट मी असं लिंक करायचं, मग लगेच मी माझंच म्हणत बसायचो की विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. सो असं काही आठवायचं आणि कुठेही काही कनेक्ट करून स्वतःलाच मोटिवेट करायचं, कारण मला मोटिवेट करायला दुसरं कोणी नव्हतं. एकतर आईचा चेहरा व्हायचा किंवा स्वतः थॉट्स स्वतःसोबत बोलत राहायचं. स्वतःसोबत बोलून मी स्वतःला मोटिवेट केलेलं आहे, आणि मला ते येऊन गेलं त्या काळात. मी ती एक नवीन थेरपी शिकलो. सो असं होतं. हो, जितकी तुमची स्टोरी इमोशनल आहे तितकीच प्रेरणादायी पण आहे. अर्थात हे ऐकून अनेक जणांना प्रेरणा मिळाली असेल. मला यामध्ये एक विचारायचं होतं की टाटा मेमोरियल हॉस्पिटलकडे तुम्ही कसं बघता की आज तुमच्या लाईफच्या जर्नीकडे, किंवा ज्या हजारो रुग्णांना त्यांनी मदतीचा हात दिला आहे,
तर त्याकडे कसं नाही, बघता? त्यांचं योगदान जे फक्त हॉस्पिटलपुरतंच मर्यादित नाही, भारताला घडवण्यात टाटांचं जे योगदान आहे तेवढं योगदान मला नाही वाटत कोणत्या फॅमिलीचं आहे. आणि नाहीच आहे कोणाचं, म्हणजे वाटण्यापेक्षा नाहीच आहे एवढं मोठं योगदान. हॉस्पिटल क्षेत्रात असो, एज्युकेशन क्षेत्रात असो, त्याच्यानंतर रिसर्च क्षेत्रात असो, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असो, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये असो, कार्समध्ये असो, सगळ्याच बाबतीत त्यांचं योगदान खूप मोठं आहे. आणि त्यांचं असं होतं की दोराबजी टाटा म्हणून होते, त्यांची वाईफ होती मेहरबाई. त्यांना कॅन्सर आला होता आणि त्यांना ब्लड कॅन्सर होता. आणि ते एक्सपायर झालं ब्लड कॅन्सरमुळे. तर त्यांनी असं ठरवलं की माझी वाईफ ब्लड कॅन्सरमुळे एक्सपायर झाली, तर मी असं करेल की जर दुसऱ्या कोणाला ब्लड कॅन्सर झाला तर तो एक मेला नाही पाहिजे तो माणूस. मग त्यांच्या डोक्यात असं आलं की नाही, मी हॉस्पिटल बांधणार ब्लड कॅन्सरचं. कारण त्यावेळेस कॅन्सरची ट्रीटमेंट इंडियामध्ये अवेलेबल नव्हती. म्हणून त्यांनी ते टाटा मेमोरियल हॉस्पिटलची त्या काळात, स्वातंत्र्यपूर्व काळात उभारणी केली. आणि त्या हॉस्पिटलमुळे हजारो लाखो करोडो माझ्यासारखे लोक जगलेत, आणि जगून त्यांनी काहीतरी अचीव केलं. सो ती स्टोरी होती. बरोबर, काही कुटुंबाप्रती, समाजाप्रती योगदान दिलं पुढं. हो, तर त्यांचं योगदान खूप आहे. म्हणजे वर्षाला कितीतरी हजारो पेशंट त्याच्यातून बरे होऊन जातात. आता जे लोक कॅन्सरशी लढत आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? दिस टू शाल पास, म्हणजे ही वेळ पण निघून जाणार आहे. एकेका वेळी तुम्ही लहान होता, पहिलेच जात होता, मग तुम्ही 4थीत गेले, मग नंतर तुम्ही 10वीत आले, मग त्यानंतर ती वेळ निघून गेलेली आहे, ती परत येणार नाही. सेम तशीच ही वेळ आहे. आता तुम्ही कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये आहात, तर ही पण वेळ 1 महिना, 2 महिना, 4 महिने, 6 महिन्यात निघून जाणार आहे आणि तुम्ही बरे होऊन परत घरी जाणार आहे. फक्त तुम्हाला ते संयम, पेशन्स सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला ठेवावं लागेल. असं नाही की ओव्हरनाईट तुम्ही लगेच नीट होऊन लगेच घरी जाताल. सो पेशन्स खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मला जर कॅन्सरने काय शिकवलं असेल तर पेशन्स लेवल माझी इतकी एक्स्ट्रीम लेवलला गेली की आज मला कोणी 2 कानाखाली वाजवल्या काय, 2 शिव्या दिल्या काय, जातीवर, धर्मावर नाही, मला काहीच फरक पडत नाही. एवढ्या लेवलचा पेशन्स माझ्यात डेव्हलप झाला आहे. म्हणजे मी कॅन्सर सोबत जर लढू शकतो किंवा त्या लेवलचा पेशन्स ठेवू शकतो कॅन्सरसोबत, तर मग माणसांसोबत पेशन्स ठेवणं काय लय मोठी गोष्ट नाही. तर कॅन्सरने सगळ्यात मोठी गोष्ट पेशन्स ती शिकवली, डिसिप्लिन शिकवलं, बऱ्याच गोष्टी शिकवल्या. सो मी पेशंटला एवढंच सांगेल की ही वेळ निघून जाणार आहे, तुम्ही सगळे बरे होऊन जाणार आहे. फक्त वेळेवर गोळ्या औषधं घेणं, ट्रीटमेंटला व्यवस्थित रिस्पॉन्स करणं आणि चिडचिड कमी करणं आणि फॅमिलीसोबत कोऑपरेट करणं. कारण त्यावेळेस मेंटल सिच्युएशन अशी असते की राग येत असतो बाकीच्यांचा हे ते. कारण ॲट द एंड तुमची फॅमिली तुमच्यासाठी सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे. त्यामुळे त्यांच्याशी व्यवस्थित वागा, बोला, मेंटली व्यवस्थित राहा, वेळेवर जेवण आणि टॅबलेट वगैरे सगळ्या गोष्टी घ्या. तुम्ही तुमचं कॅन्सर बरं झाल्यानंतरचं आरोग्य कसं मेंटेन केलं? तर कॅन्सर झाल्याच्या नंतर मला खूप सारे प्रॉब्लेम आहेत. जसं की मी म्हटलं की मला टाटा मेमोरियल हॉस्पिटल माहीत नव्हतं. एवढं शिकून मला हॉस्पिटल माहीत नाही, किंवा ज्यावेळेस माझं एक स्टेप सुरू झाली, म्हणजे ट्रीटमेंट सुरू झाली, तर मला खूप छोटे छोटे प्रॉब्लेम्स यायला लागले. नंतर म्हटलं की मी एवढं शिकून मला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नाही, अडाणी माणसाला कसं सॉल्व्ह करता येईल. तर मी असं ठरवलं कॅन्सर पेशंटसाठी काहीतरी गाईडलाईन असायला हवी, किंवा काहीतरी एक स्टोरी असायला हवी, काहीतरी असं डॉक्युमेंटेशन असायला हवं की ज्याच्यातून त्यांना थोडंफार काहीतरी कळेल, किंवा केमोथेरपी अशी असते किंवा हे असं, किंवा नॉर्मल माणसांना पण ते कळेल. त्याच्यामुळे असं ठरवलं की आपण एक पुस्तक लिहिलं पाहिजे. तर असं नाही की फक्त मी माझी स्टोरीज सांगत बसलो, किंवा तसं नाही. त्याच्यात एक माझे प्रॉब्लेम्स, त्याचे मी कसे सोल्युशन्स फाइंड आउट काढले आणि तुम्ही पण कसे करू शकता. जसं की फायनान्स मॅनेज करणं, मी फायनान्स कसा मॅनेज केला, किंवा मग केमोथेरपीमध्ये मी काही गोष्टी केल्या, किंवा मी त्या बऱ्याच गोष्टी, डाएटच्या गोष्टी असो, खाण्यापिण्याच्या गोष्टी, सगळ्या कशा मॅनेज केल्या. सो त्या सगळ्या गोष्टींना एकत्र जे प्रॉब्लेम आले ते करून आणि ते सोल्युशन असं करून मग मी माझी स्टोरी लिहायचा निश्चय केला, निर्णय घेतला. आणि मग त्या हिशोबाने मी थोडं 1 ओळ 2 ओळ ते असं त्यावेळेस लिहून ठेवायचं, टाईप करून ठेवायचं ट्रीटमेंटच्या काळात. मग कॅन्सरच्या नंतर पण ज्यावेळेस मी बेड रेस्ट होतो, किंवा मग हॉस्पिटलमधून आल्यानंतर असं नाही मी डायरेक्ट चालत पळायला लागलो होतो. पुढचे 6 महिने लागले मला व्यवस्थित उभा राहून चालायला घरी आल्याच्या नंतर. मग मग 10-15 मिनटं मला जास्त बसता यायचं नाही. मग 1 ओळ 2 ओळ असं लिहायला चालू केलं. मग माझ्याकडे एक पर्पज होता पुस्तक लिहिण्याचा. तर माणसाच्या आयुष्यात जर पर्पज असेल तर मग माणूस मोठी गोष्टी अचीव करू शकतो, किंवा काहीतरी आयुष्यात यश प्राप्त करू शकतो. तर माझ्या आयुष्यात तेच होतं की मला पुस्तक लिहून ते कॅन्सर पेशंटचे लोक जे आहेत, कॅन्सर पेशंट आहेत, त्यांना पर्यंत ते पोहोचवायचं. सो मग डॉक्टरांनी सगळ्या गाईडलाईन दिलेल्याच होत्या की इतक्या वाजता उठायचं, ही टॅबलेट घ्यायची. त्याच्यानंतर पण 2 वर्ष कंटिन्यू टॅबलेट होत्या माझ्या. दिवसाजवळ 8-10 टॅबलेट असायच्यात. म्हणजे ते 1 वर्ष तर मी हॉस्पिटलला असताना दररोजच्या 20-25 अशा कधी टॅबलेट असायच्या. 20-25, कधी 10, कधी 15, तसे 5-10 हजार तर पूर्ण टॅबलेट झाले असतील त्या पूर्ण प्रवासात. आणि मग ज्या टॅबलेट होत्या त्या घेणं, पुस्तक लिहिणं,
डाएटच्या गोष्टी फॉलो करणं, असं करत करत मग मी ते पुढचे 2.5 वर्ष ते लिखाणात घालवलं. लिखाण त्याला टाईप करणं, पुस्तक आणि त्यात एडिटिंग, प्रूफ रिडिंग ते सगळं. मग नंतर आता मागच्या 1 महिन्यापूर्वी ते प्रकाशित झालं किंवा ते प्री पब्लिकेशन सेलिंगसाठी आता हे झालं. सो अशा पद्धतीने मी कॅन्सर नंतर जो काळ आहे ती स्टोरी आठवून पुन्हा ते हे करून लिहून जसं जमल तसं ते केलं. तर अगदी शेवटचा प्रश्न, पुस्तकाचं नाव इनोची गोष्ट हे का ठेवलं? हां, तर माझं नाव युनुस सय्यद आहे आणि मी युनुस असल्यामुळं सगळे युनुस आणि इनू असं म्हणतात मला घरी. आणि मित्र वगैरे पण इनू म्हणायचे मला. सो असं झालं की मग माझी गोष्ट आहे ती, तर त्याच्यामुळे ती इनूची गोष्ट. आणि मला ते नावात असं कॅन्सर वगैरे शब्द टाकायचा नव्हता. कॅन्सर लढा, कॅन्सर प्रवास, कारण साधं सिम्पल असं बालसाहित्यसारखं करायचं होतं की ते नॉर्मल वाचायला असं इंटरेस्टिंग राहायला पाहिजे पुस्तक. आणि असं वाटलं अरे कॅन्सर, लोकांना नावाने तसं घाबरले नाही पाहिजे आपल्या पुस्तकात. ते पुस्तकात असं ते सोज्वळपणा असला पाहिजे म्हणून मग ते इनूची गोष्ट नाव दिलं. आणि ते पुस्तकात कुठंच कॅन्सरचं ते कव्हर पेजला असो किंवा नावात असो आपल्याला ते कॅन्सर शब्द यूज नव्हता करायचं, कारण ते नॉर्मल लोकांपर्यंत पण पोचलं गेलं पाहिजे आणि ते लोकांनी वाचलं पाहिजे. सो आणि माझी स्टोरी असल्यामुळे ती इनूची गोष्ट आणि कव्हर पेजला मॅच पण झालं पाहिजे. सो त्यामुळे ती इनूची गोष्ट. तुम्हाला ते त्यातला या पुस्तकातला सोज्वळपणा ठेवून तुम्हाला एक जो सामाजिक संदेश द्यायचा होता. तेच, जर कॅन्सर जर नाव जरी वाचलं तर एखादा पेशंट पण ते पुस्तक घेणार नाही, निगेटिव्हिटी नको. तर आपल्यासोबत होते युनुसजी सय्यद यांनी आपल्या जो त्यांची संघर्षामुळे त्यांचा जो प्रवास होता, जो त्यांनी कॅन्सरशी लढा दिला, तर तो त्यांनी आपल्या सर्वांशी सविस्तररित्या विशद केला. तर धन्यवाद युनुसजी, आपण वेळात वेळ काढून आपल्या पॉडकास्टला आलात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच की मला तुम्ही बोलायची संधी दिली कॅन्सरवर. आणि कॅन्सरवर खूप बोललं पाहिजे, कारण की खूप पसरत चाललेला आजार आहे हा. ॲटलिस्ट थोडाफार अवेअरनेस असला पाहिजे. अवेअरनेस हा माझ्या पुस्तकाच्या माध्यमातून मी द्यायचा प्रयत्न करतोच आहे, पॉडकास्टच्या माध्यमातून पण तो होईलच हळूहळू. सो ज्यांना असं वाटतं की कॅन्सरविषयी आपण वाचलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे, किंवा ज्यांच्या घरात पेशंट वगैरे असेल किंवा पेशंटला गिफ्ट द्यायचं असेल तर नक्कीच माझं पुस्तक तुम्ही घेऊ शकता. थँक्यू फॉर. धन्यवाद.